हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 1.5 वर्षांचे इकॉनॉमिक किंवा अर्थशास्त्राच्या घडामोडी करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे चेंज इन बेस इयर किंवा आधारभूत वर्षात बदल. आता हे खूप जास्त महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप. ह्या वर्षी किंवा मॅक्झिमम पुढच्या वर्षी याच्यावर प्रश्न असेल. ठीक आहे, तर चांगलं करून ठेवा. आता बेस इयर किंवा आधारभूत वर्षात आपण बदल का करतो? कारण की आपली जी आधीची इकॉनॉमी असते आणि आताची इकॉनॉमी आहे त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक आलेला असतो. त्याच्यामुळे हे आपल्याला करणे गरजेचं आहे. आता खूप जास्त एक्सप्लेन करत नाही, आपल्या कोर्समध्ये मी चांगल्या रीतीने कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आता फक्त एवढं लक्षात ठेवा, आपली इकॉनॉमी तेव्हाची आणि आताची खूप जास्त बदलली आहे, त्याच्यामुळे आपण हे बदललेलं आहे. ठीक आहे, बेस इयर आपण चेंज केलेला आहे. आता हा जो आधारभूत वर्ष आहे तो बदलतो कोण? एनएसओ किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, मोस्पी आहे. तर त्याच्या अंडर एक ऑर्गनायझेशन असते, तर ती बदलते. ठीक आहे, हे मोस्पी म्हणजे काय? आपली सांख्यिकी मंत्रालय ज्याला म्हणतो तेच मोस्पी आहे. ठीक आहे, तर त्यानंतर ही गरज तुम्हाला सांगितली, आपली इकॉनॉमी चेंज झाली असते त्याच्यामुळे. त्यानंतर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सामान्य वर्षाची निवड केली जाते. ठीक आहे, असं कोणतेही म्हणजे ज्या याच्यात साथीचे रोग वगैरे आले किंवा आपली इकॉनॉमी खूप जास्त डाऊन वगैरे गेली आहे, तर ते आपण पकडत नाही. जे आपलं नॉर्मल नेहमीसारखं जी चालती आपलं वर्ष, तर त्याची ती आपण वर्षाची निवड करतो. ठीक आहे, आता ही जी निवड म्हणजे आपल्या इकॉनॉमीत खूप सारे पॅरामीटर्स आहेत, जसं जीडीपी आहे, सीपीआय आहे, डब्ल्यूपी आहे, त्याच्यानंतर कोर इंडस्ट्रीचं जे काय म्हणतात इंडेक्स वगैरे असतं, तर ते सगळं आहे. तर ह्याचे पण म्हणजे बरेच ठिकाणचे आपले बदललेले आहेत, आपण ह्या वर्षी बदललेले आहे, तर ते आपल्याला सगळे माहिती पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण काही कमिट्या बसवल्या होत्या. ते पहिली म्हणजे विश्वनाथ गोल्डर समिती. ही जीडीपी साठी बदलली, म्हणजे जीडीपी मध्ये बदलसाठी विश्वनाथ गोल्डर समिती होती. तर हे नाव लक्षात ठेवा. हे नाव लक्षात ठेवायसाठी आपण ट्रिक बनवली होती, काय? गोल्डन जीडीपी. गोल्डन म्हणजे काय? गोल्डर समिती. जीडीपी म्हणजे काय? जीडीपी बदलण्यासाठी. त्यानंतर आपण डब्ल्यूपीआय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स, ज्याला आपण मराठीत घाऊक किंमत निर्देशांक म्हणतो. ते होलसेलचं लक्षात ठेवायसाठी काय? होलचंद लक्षात ठेवायचं. होलचंद. होलचंद, चंद म्हणजे रमेशचंद नावाची कमिटी होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता फेब्रुवारी मे ह्या 2 महिन्यामध्ये आपण 2026 मध्ये जीडीपी, सीपीआय आणि आयआयपी हे 3 जे आहेत ह्यांच्यामध्ये आपण बदल केलेला आहे. हे 3च्या 3 आपल्याला माहिती पाहिजे. सोबतच मागच्या वर्षी जुलैमध्ये आपण सीपीआय एल म्हणजे ऍग्रिकल्चर लेबरर्स आणि सीपीआय आरएल म्हणजे रुरल लेबरर्स, तर ह्यांच्यामध्ये पण बदल केलेला आहे. ह्यांच्या बेस इयर किंवा आधारभूत वर्षात बदल केलेला आहे. हे आपल्याला सगळे माहिती पाहिजे. आपण सगळे बघू. आता हा जीडीपी साठी 8वा बदल आहे. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं वरती हे जे आपण शेवटी रिव्हिजन करू त्यासाठी इथं लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे निर्देशांक चांगले करून ठेवा. आता बघा, जीडीपी मध्ये बदल झालेला आहे. आधी 2011-12 होता आणि सीपीआय 2012 होता, आयआयपी 2011-12 होता. ठीक आहे, आणि डब्ल्यूपीआय पण 2011-12 होता, आता पण तोच आहे. ह्याच्यात बदल झालेला नाहीये. आता लक्षात काय ठेवायचंय बघा, 2011-12 आहे, तर हे 11-12 पासून 22-23, 11-22 हे लक्षात ठेवायचंय. 12-24 म्हणजे सीपीआय मध्ये 24चा नवीन वर्ष टाकलेलं आहे. ठीक आहे, आणि आयआयपी मध्ये पण 11-22-23, 11-22. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे हे लक्षात राहून जाईल. आधी 11-12 होतं, आपण स्टार्टिंग मधून करतो. हे आताच लक्षात ठेवायसाठी, कन्फ्युज होऊ नये त्यासाठी आपण याला फक्त दोन्ही मल्टिप्लाय करायचं झालं. ठीक आहे, त्यानंतर डब्ल्यूपीआय हे विचाराधीन आहे. त्याच्यानंतर सीपीआय एल आणि आरएल, ते मगाशी ऍग्रिकल्चर लेबरर्स आणि रुरल लेबरर्स सांगितलं ते. तर ते आपण म्हणजे आता चेंज केलेलं आहे. आय थिंक म्हणजे 1-2 वर्ष आधी चेंज केलं होतं. तर ते आपण 1986-87 पासून तर 2019 ला आणलेलं आहे. ठीक आहे, ही एक लक्षात ठेवा, ही एक बाब. ठीक आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि अजून जे सीपीआय आयडब्ल्यूज आहे ते 2001 वरून आपण 2016ला चेंज केलं होतं. म्हणजे त्याला 5-7 वर्ष झाले असतील ह्याला चेंज करून. त्याच्यानंतर 8 कोर इंडस्ट्रीज आहेत, त्या पण आपण चेंज केलेल्या. त्या चेंज म्हणजे आता सध्या चेंज नाही केलेलं, खूप आधी ज्या जुनं होतं ते चालू आहे. 2004-5 पासून तर 2011-12 आहे. ठीक आहे, हे अजून चेंज केलेलं नाहीये. त्याच्यानंतर या बदलानुसार नवीन आकडे म्हणजे खूप करायची मला गरज वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या. म्हणजे मला वाटत नाही गरज करायची, पण ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आता ही 6व्या स्थानी आली आहे. तर हे खूप जास्त महत्वाचं आहे, कारण की मागच्या वर्षी आपण चांगलं केलं होतं की आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे ही 5व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर गेली होती. आता परत 6व्या क्रमांकावर गेलेली आहे. ठीक आहे, तर आपण मागे जपानला मागे टाकलं होतं. आता जपान आणि आय थिंक जर्मनी आहे. ठीक आहे, जर्मनी आणि जपानला आता परत आपण सॉरी, जर्मनी, जपान आणि ब्रिटन त्याच्या मागे आपण भारत गेलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे 3 सगळ्यात म्हणजे हे पूर्ण टोटल 5-6 जे आहेत सगळे देश आपल्याला माहित पाहिजे. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे, दुसऱ्या नंबरला चीन, तिसऱ्या नंबरला जर्मनी, चौथ्या नंबरला जपान, नंतर ब्रिटन, भारत आणि फ्रान्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. भारताच्या पुढं ब्रिटन आहे, भारताच्या मागं फ्रान्स आहे. ठीक आहे, आणि पहिले दोन तर आपल्या लक्षात राहून जातील, अमेरिका आणि चीन. तर एवढं तरी लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, आता याचं सगळं खूप जास्त ट्रिक बनवत बसल्या तर जे आपले इम्पॉर्टंट बाकीचे ट्रिक्स आहेत तर त्या लक्षात राहणार नाही. म्हणून इथं काही ट्रिक्स वगैरे बनवून दिलेले नाही, फक्त कारण की आपल्याला हे इझिली लक्षात राहून जातं. अमेरिका आणि चीन आणि भारत 6व्या नंबरवर आहे, हे तर आपण पाठ करतोच आहे. तर भारताच्या नंतर फक्त फ्रान्स आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे जे अर्थव्यवस्था आहे हे म्हणजे किंवा हे जे स्थान वगैरे देतं, जे कोण देत आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ही
म्हणजे हे जे रिपोर्ट निघतो तो म्हणजे त्याच्याद्वारे प्रकाशित केले जाते. तर हे खूप जास्त महत्वाचं आहे ह्या वर्षीसाठी. ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. काय म्हणजे लक्षात काय ठेवायचं, ही जी रिपोर्ट आहे किंवा हा जो आउटलुक आहे कोण काढतं, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही काढत असते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्या वर्षीची ह्याची थीम काय होती, शॅडो ऑफ वॉर, हे लक्षात ठेवायचं आहे. ग्लोबल इकॉनॉमी इन द शॅडो ऑफ वॉर, ग्लोबल इकॉनॉमी इन द शॅडो ऑफ वॉर हे लक्षात राहून जाईल. कसं काय, कारण की आता म्हणजे काय म्हणतात, इराण आणि अमेरिकेचं वगैरे युद्ध सुरू आहे, त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे, आणि परत आपलं अमेरिका आणि चायनाचं पण म्हणजे इकॉनॉमिक युद्ध सुरू आहे म्हणू शकतो. तर ते लक्षात राहून जाईल आपलं शॅडो ऑफ वॉर. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट, आता हा ऍक्ट पण खूप जास्त महत्वाचा आहे. आता 1961 पासून नंतर आपण आता डायरेक्ट पूर्ण चेंज केलेला आहे ऍक्ट. तर हा इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामधल्या ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय, 1961 चा जो ऍक्ट होता त्याच्या जागी आलेला आहे, आणि 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. त्याच्यानंतर टॅक्स इयरची संकल्पना यांनी दिली आहे. टॅक्स इयर म्हणजे काय, की आधी आपलं फायनान्शियल इयर होतं आणि एक असेसमेंट इयर होतं. तर ह्या दोघांना म्हणजे आता एकत्र केलेलं आहे. आता फायनान्शियल इयर म्हणजे काय, आर्थिक वर्ष, आणि असेसमेंट इयर म्हणजे काय, निर्धारित वर्ष. ह्या दोघांना एकत्र केलेलं आहे, आणि एकत्र करून त्यांची संकल्पना काय, टॅक्स इयर म्हणून दिलेली आहे. हे डायरेक्ट विचारू शकतात, टॅक्स इयर म्हणजे काय आहे. ठीक आहे, ह्याची संकल्पना दिलेली आहे, आणि मॅट आणि AMT वेगळे केले आहेत. मॅट म्हणजे काय, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, आणि AMT म्हणजे काय, अल्टरनेट मिनिमम टॅक्स, फक्त शब्द बदल केले आहेत. आता मॅट आणि AMT हे दोन्ही जवळपास सिमिलरच आहे, फक्त वेगवेगळ्या गोष्टीसाठी लागतं. हे आहे कंपनीसाठी, मॅट कंपनीसाठी लागतं, आणि म्हणजे असं लक्षात ठेवा, मॅटची कंपनी आहे, ठीक आहे, मॅट कंपनीसाठी लागतं, आणि जे नॉन कॉर्पोरेट बाकीचे जे उरलेले आहेत त्यासाठी AMT लागतं. आता हे काय नेमकं ते सांगतो. म्हणजे AMT म्हणजे काय, की एखादी कंपनी आहे, कंपनीला खूप सारा प्रॉफिट झाला, पण सरकार बऱ्याचदा काही सवलती देतं, त्याच्यामुळे हे काही टॅक्स भरत नाही. तर ते टॅक्स त्यांनी टॅक्स वगैरे भरला पाहिजे, ह्याच्यासाठी म्हणजे पूर्ण टॅक्स रिडम त्यांचा व्हायला नको, त्यासाठी काही सरकार जे आहे ते मिनिमम टॅक्स लावते, त्यालाच म्हणतात मिनिमम अल्टरनेट टॅक्स. तर ते आहे. ठीक आहे. आणि MAT त्याच्या उलट म्हणजे सेम त्यासारखंच, फक्त ते दुसऱ्या म्हणजे कंपनी ज्या गोष्टी कंपनी नाही आहेत त्यांना ते AMT लागतं. ठीक आहे. तर तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे, आणि हे चांगल्या पद्धतीने आपल्या कोर्समध्ये पण चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर ह्या 3 गोष्टी तरी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर व्हर्च्युअल डिजिटल असेट आणि व्हर्च्युअल डिजिटल स्पेस ह्या पण संकल्पना ह्याचे सांगितलेल्या आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की ह्या ज्या संकल्पना आहे ह्या पण आपल्या इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर आल्या. आता व्हर्च्युअल डिजिटल असेट म्हणजे काय, जे आपली क्रिप्टो करन्सी वगैरे असते, तर ते वगैरे व्हर्च्युअल डिजिटल असेट झाले. आणि व्हर्च्युअल डिजिटल स्पेस म्हणजे काय, तुमचे ईमेल्स वगैरे जे काही आहेत ते, तर हे पण ह्याच्या अंडर आता आलेले आहेत. तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर. आता हे पण खूप, आता मी खूप जास्त महत्वाचं सांगतो, कारण की सगळ्यांना सांगतोय, कारण की जे महत्वाचे आहेत तेच मी इथं जास्त घेतलेले आहे. ठीक आहे. आता प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर हा पण महत्वाचा आहे. आता कारण की आता आपण क्रिटिकॅलिटी अचीव केलेली आहे. क्रिटिकॅलिटी म्हणजे काय, जे आपलं काय त्याला न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतात, तर त्याच्यामध्ये त्याचा आपला एक हे आहे, काय त्याला डॉक्टरीन आहे, किंवा काय म्हणू शकतो, आपला एक प्रोग्राम आहे. तर काय, त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम आहे. तर त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात आपण अचीव केलेला आहे. आता त्याचे 3 टप्पे आपल्याला माहिती पाहिजे, पण त्याच्या अगोदर लक्षात घ्या, हे प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर हे कुठं होतं, कल्पक्कम, आणि आपली आपण पहिली इथं क्रिटिकॅलिटी अचीव केलेली आहे. आता क्रिटिकॅलिटी म्हणजे काय, की आपण समजा आता एखादी न्यूक्लिअर अणू आहे, ठीक आहे, आपण याला प्लुटोनियमच घेऊ, कारण की त्याच्यात झालेलं आहे. तर प्लुटोनियम आहे, तर प्लुटोनियम काय करतं, एनर्जी प्रोड्यूस करतं, आणि त्या एनर्जी पासून जर दुसरं प्लुटोनियम आहे ते एनर्जी प्रोड्यूस करतं. अशी पूर्ण सायकल क्रिएट होते, आणि आपल्याला बाहेरच्या एनर्जीची वगैरे काय गरज नसते. तर ती झाली क्रिटिकॅलिटी. ठीक आहे. तर ती क्रिटिकॅलिटी आपण अचीव केलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ही फर्स्ट क्रिटिकॅलिटी आहे. आता ह्याच्यामुळे भारताचा त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम आहे, तर त्याचा दुसऱ्या टप्प्यात आपण चांगलं केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आपला हा त्रिस्तरीय लक्षात पाहिजे. होमी भाभा यांनी 1950च्या दशकात मांडला होता, आणि 3 स्तर कोणते आहेत, टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3. ह्याच्यामध्ये टप्पा 1 मध्ये आपण युरॅनियम वापरतो. तर युरॅनियम हे हेवी वॉटर रिएक्टर्स असतात. ठीक आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जोड्या लावायला विचारू शकतात. युरॅनियम हेवी वॉटर रिएक्टर्स तिथे वापरतात, आणि इथे नॅचरल युरॅनियमचा इंधनचा वापर करतात. आता हे वापर केल्यावर आपल्याला काय ऊर्जा मिळते, ऊर्जा म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी मिळते, सोबतच आपल्याला एक प्लुटोनियम मिळतो. ठीक आहे. आता आपण काय करतो, हा जो प्लुटोनियम आहे ह्याला आपण एनर्जीसाठी वापरतो. ठीक आहे. हे दुसऱ्या टप्प्यात वापरतो प्लुटोनियमला. इथं जो वीज आणि प्लुटोनियम निघतं, तर त्याच याला आपण दुसऱ्या टप्प्यात प्लुटोनियम म्हणून वापरतो. तर इथं आपण फास्ट ब्रीडर रिएक्टर वापरतो. हे जे फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे तेच. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला क्रिटिकॅलिटी अचीव झाली आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा टप्पा आहे थोरियमचा, आणि हा सर्वात महत्वाचा आहे, आणि हा आपल्याला अचीव करायचा का, कारण की आपल्याकडे थोरियमचे साठे भरपूर आहेत. कुठं आहेत आपल्याला माहित आहे, भारत आहे. भारताची जी किनारपट्टी आहे इकडे, केरळ आणि इकडची पूर्ण जी इकडे ओडिसा वगैरे, तर ह्या किनारपट्टीवर आपल्याला एक सँड किंवा रेती सापडते. तर त्या रेतीचं नाव काय आठवते का, त्या रेतीचं नाव आहे मोनाझाईट सँड. ठीक आहे, जे आपण जिओग्राफीमध्ये करत असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोरियम भरपूर प्रमाणात आढळतं. तर आपल्याला हे चांगलं म्हणजे ही अचीव करायची आहे. तर इथे आपण थोरियमचे रूपांतर
युरेनियम मध्ये करत असतो आणि त्याच्यानंतर आपण इथे काय म्हणतात इलेक्ट्रिसिटी वगैरे प्रोड्यूस करू. तर हे लक्षात ठेवा. थोरियम तिसऱ्या टप्प्याला आहे. त्यानंतर PFBR म्हणजे तेच प्रोटोटाइप फास्ट ब्रेडर रिएक्टर, तर त्याची क्षमता किती 500 मेगावॅट आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण की आता खूप जास्त म्हणजे न्यूज मध्ये होत्या. तर अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे? भवानी. ठीक आहे, लक्षात ठेवा भवानी. त्यानंतर पहिले स्वदेशी फास्ट ब्रीडर रिएक्टर हे आपले आहेत. ठीक आहे, कोणतं? सेकंड टप्प्यातलं. त्याच्यानंतर कोणतं आहे? कल्पक्कमचं. त्याच्यानंतर अणुऊर्जाविषयी, ही पण आपली थोडीशी स्टॅटिकची माहिती आहे, ती पण आपल्याला माहिती पाहिजे. भारताची क्षमता एकूण किती आहे? 81-80 मेगावॅट. ठीक आहे, 8180 मेगावॅट. तर एकूण वीज निर्मितीमध्ये जवळपास 3% त्याचा वाटा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी मिशन. आता हे 2010 पर्यंत आपल्याला अचीव करायचं आहे किती? 100 गिगावॅट. ठीक आहे, 2047 पर्यंत आपल्याला 100 गिगावॅट अचीव करायचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता उत्कर्ष 3.0 ह्यासाठी फक्त आरबीआय लक्षात ठेवा, याच्यावर जास्त काही विचारणार नाही. आणखी गोष्ट की ह्याच्या अंडर एक प्रोजेक्ट समुद्र येतं, तर ते पण विचारू शकतात. प्रोजेक्ट समुद्र कोणी काढली आहे किंवा उत्कर्ष कोणी काढली आहे? उत्कर्ष 3.0 म्हणजे आधीचे पण जे पहिले आणि दुसरं होतं ते पण आरबीआयनेच काढले होतं. तर ते कशासाठी असतं की जे पण आपले जे आपली करन्सी मॅनेजमेंट आहे तर त्याला मॉडर्नाइज करायसाठी असतं. ठीक आहे, हे प्रोजेक्ट समुद्र. आणि जी आपली सीबीएफची किंवा जे बाकीचे पण आपण युपीआय वगैरे वापरतो किंवा बाकीचे पण जे हे आहे तर ते सगळ्याचं मॅनेजमेंटसाठी हे आरबीआयने काढलेलं आहे. लक्षात ठेवा, उत्कर्ष आरबीआय साठी आणि समुद्र पण आरबीआय साठी. त्याच्यानंतर युपीआयला 10 वर्ष झाले, तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 11 एप्रिल ही डेट लक्षात ठेवा. 11 एप्रिल 2016 आपण लॉन्च केली होती. आपण म्हणजे कोणी? एनपीसीआय. ठीक आहे, एनपीसीआयने लॉन्च केली होती. आणि जगामध्ये जागतिक रिअल टाइम डिजिटल पेमेंट मध्ये युपीआयचा वाटा 49% आहे. 50% जवळमध्ये. ठीक आहे, म्हणजे 2024 मध्ये होता आणि आता वाढला असेल आणखी, कारण की आता भारत पूर्ण जगभरात पण हे एक्सटेंड करत आहे. आता ह्याचे बरेचसे देश आहेत, ह्याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. परत प्रश्न येऊ शकतो कारण की आता परत काही देशांनी घेतलेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता भारतातील सर्व डिजिटल व्यवहारापैकी युपीआयचा वाटा 85% आहे. आता हे देश कोणते आहेत ते आपण लक्षात ठेवायचे. कोणते कोणते आहेत बघा, तुम्हाला मॅपद्वारे सांगतो. हा समजा भारत आहे. ठीक आहे, तर भारताच्या बाजूचे 3 देश हा आहे नेपाळ, भूटान आणि त्याच्या खाली आहे श्रीलंका. ठीक आहे, हे 3 देश झाले. परत आपल्याला इथं माहिती आहे एक काय त्याला सिंगापूर आहे. भारतापासून इकडे आलं म्हणजे सिंगापूर. तर हे 4 देश झाले. सोबतच इकडे आहे मॉरिशस. ठीक आहे, इकडे आपण आलो. मालदीव इकडे आहे, मालदीवच्या खाली परत इकडे मॉरिशस आहे. तर हे आहे मॉरिशस. त्याच्यानंतर परत आपल्याला माहिती आहे गल्फ कंट्रीज 2 आहेत, त्याच्यातल्या कोणते? कतार आणि युएई. तर ह्या 2 कंट्रीज आहेत, ते एक लक्षात ठेवा. आणि इकडे युरोप मधले फक्त फ्रान्स आहे. फ्रान्स आहे, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं तुम्हाला हे सगळं मॅप मध्ये दिलेलं आहे, पण आता तुम्हाला दिसलं नाही तर तुम्ही आपल्या वेगळ्या पेजवर काढून टाका. ठीक आहे, झेरॉक्स काढलं दिसेल नाही तुम्हाला कदाचित, पण ते वेगळ्या पेजवर काढून टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता ह्याच्यामध्ये पहिला आहे ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. आता ह्याला 25 वर्ष पूर्ण झालेत. 1 मार्च 2022 ला आली होती. याचा कायदा होता 2001 चा. ठीक आहे, कोणाच्या अंडर येतं? ऊर्जा मंत्रालयाचा अंडर येतं. कोणता कायदा आहे हा? ऊर्जा संवर्धन कायदा. लक्षात ठेवा, हा कायदा आपण डायरेक्ट विचारू शकतात. ठीक आहे, त्यानंतर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स. आता ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे बँक ऑफ बडोदानी काढलेलं आहे. हे पहिली अशी बँक झालेली आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड म्हणजे काय असतं की जे पण पर्यावरण च्या रिलेटेड जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर असतं तर त्याला वित्त पुरवठा करण्यासाठी किंवा त्याला क्रेडिट देण्यासाठी ही बॉन्ड्स असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणी काढले? बँक ऑफ बडोदा. लक्षात ठेवा, गिब बॉब एवढंच लक्षात ठेवा. ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड, BOB बॉब एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE वर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स. आता ह्या 2 गोष्टी आहेत इथं. हे मागच्या वर्षी पिंपरी चिंचवडनी म्हणजे काढलं होतं आणि ह्या वर्षी आपलं नाशिक महानगरपालिकेने काढलेलं आहे. ह्या दोन्ही महानगरपालिका लक्षात ठेवायच्या आणि दोन्ही पहिल्या झालेल्या आहेत. आता हे पहिले कसे झाले आहेत? हे NSE वर पब्लिक इश्यू करणार आहे आणि पिंपरी चिंचवडचं कोणतं आहे? BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याच्यावर हे प्रायव्हेट इश्यू केलं होतं. ठीक आहे, प्रायव्हेट इश्यू म्हणजे जे फक्त थोडेफार काही लोक असतात त्यांनाच ते काढायला भेटतं आणि इथं पैसे टाकायला भेटतं. आणि जे पब्लिक इश्यू म्हणजे इथं कोणी पण टाकू शकतं. हे NSE आहे आणि हे नाशिकची हे नाशिक आणि NSE लक्षात ठेवायचं. हे एन लक्षात ठेवा, नाशिकचा एन आणि NSEचा एन. हे NN लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे पिंपरी चिंचवडचं आपल्याला कन्फ्युज होणार नाही. पिंपरी चिंचवड BSE साठी आहे आणि हे पब्लिक आणि प्रायव्हेट आहे. ह्या 2 गोष्टी म्हणजे लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर महागाईचे उद्दिष्ट. आता हे महागाईचे उद्दिष्ट कोण देत असतं? आपली भारतीय गव्हर्नमेंट आहे, ती आरबीआयला देत असतं की तुम्हाला एवढं ठेवायचं आहे ह्याच्या रेंजमध्ये. महागाई किंवा इन्फ्लेशन म्हणतो आपण त्याला. तर आपलं किती आहे सध्या म्हणजे आतापर्यंत किती होतं? 4% +-2 म्हणजे 2% ते 6% पर्यंत. तर आताची जी नवीन आहे ती पण ते सेम दिलेली आहे. ठीक आहे, 4 +-2 सेम आहे, बाकी काही फरक नाही आहे. त्याच्यानंतर 2024-25च्या GSDP मध्ये महाराष्ट्र पहिला आहे. GSDP म्हणजे काय? आपला जो GDP असतो तोच, फक्त स्टेटसाठीचा किंवा राज्यासाठीचा. तो GSDP मध्ये महाराष्ट्र पहिला आहे. दुसरं कोण आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. कोण? तामिळनाडू आहे. म्हणजे कोणते राज्य आहेत बघा, हा आपला भारत आहे. भारतमध्ये इथे आहे
महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र पहिला आहे, महाराष्ट्र जीएसडीपी मध्ये पहिला आहे. दुसरा कोणता आहे? तामिळनाडू इथला जो सगळ्यात खालचा आहे तो तामिळनाडू हा आहे जीएसडीपी मध्ये दुसरा, लक्षात ठेवा. त्यानंतर उत्तर प्रदेश आहे आणि कर्नाटक फक्त एकदा वाचून घ्या, पण ऍटलीस्ट हे 2 वर्ष आपल्याला माहित पाहिजे. सर्वाधिक कमी कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर वस्त्रोद्योग निर्यात क्रमवारी. आता ह्याच्यामध्ये फक्त आपलं पहिलं माहित पाहिजे तामिळनाडू, पण यात कन्फ्युज व्हायला नको म्हणून आपल्याला बाकीचे पण माहिती पाहिजे. गुजरात आणि महाराष्ट्र हे नाही आहेत, हे दुसऱ्या तिसऱ्या नंबरला आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा. आता ते लक्षात ठेवायसाठी सांगतो, आपल्याला साड्या वगैरे माहिती असतात, कांजीवरम साडी. आता गुजरातची साडी मला माहित नाही कोणती आहे, तर फक्त लक्षात ठेवायसाठी सांगितली. आपल्या पैठणीपेक्षा जी कांजीवरम साडी आहे ती आपण सगळ्यात जास्त निर्यात किंवा एक्सपोर्ट करतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतात सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोण? चीन, ठीक आहे, लक्षात ठेवा, चीन. आता मागच्या वर्षी अमेरिका होता, आता ह्या वर्षी परत चीन झालेला आहे. म्हणजे 4-5 अमेरिका होता. आता अमेरिकेने काही टॅरिफ वगैरे टाकले होते, त्याच्यामुळे आपण परत चीन जास्त झालेला आहे, ठीक आहे. तर चीनकडून आपल्याला आयात खूप जास्त होती, आपण निर्यात खूप कमी करत असतो. तर ह्या जास्त गोष्टी पाठ करायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवून द्या, चीन आहे. त्याच्यानंतर सेज म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता हे टाटा सेमीकंडक्टर प्लांट आहे, म्हणजे सेमीकंडक्टर साठीचा. आता सेमीकंडक्टर काय ते एक्सप्लेन करत नाही मी इथं, वेळ जाईल. तर हे टाटा आपली कंपनी आहे, तर त्यांनी सेमीकंडक्टरचा प्लांट टाकलाय कुठं? धोलेरामध्ये. त्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून कन्सिडर केलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डिजिटल ट्विन, हा, आणि दिघी आणि गोपालपूर म्हणजे आश्रय बंदर आणि डिजिटल ट्विन. आता हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डिजिटल ट्विन म्हणजे काय? की म्हणजे ट्विन म्हणजे काय? आपलं जुळा भाऊ किंवा जुळी बहीण किंवा जुळं जे काय असेल ते. तर इथे काय होतंय की समजा आता तुमचा मोबाईल वगैरे आहे, तर आता तुम्ही काय म्हणतात हार्ट रेट साठी वॉच किंवा घडी घालता, ठीक आहे. तर तुम्ही धावले वगैरे तर ते तुमच्या मोबाईलमध्ये सगळं दिसतं. तर तसंच हे हे इथे आहे की जे मशीन असेल, मशीन कशी रन करत आहे, तर ती तुमच्या कम्प्युटरवर सगळं दिसेल, ठीक आहे. म्हणजे ते तुमचे डिजिटल ट्विन झाला, जुळा भाऊ. तुम्ही जसे आहे तसंच इथे दिसते, तर ते आहे डिजिटल ट्विन. तशी तंत्रज्ञान लागू करणारं चिदंबरनार हे बंदर आहे, ठीक आहे. चिदंबरनार तामिळनाडूमध्ये बंदर आहे, लक्षात ठेवा, चिदंबरनार डिजिटल ट्विन. त्याच्यानंतर दिघी आणि गोपालपूर, इथे आपण आश्रय बंदर, आपण म्हणण्यापेक्षा जे अदानी आहे त्यांनी आश्रय बंदर काढलेलं आहे किंवा पोर्ट ऑफ रेफ्युज म्हणतो त्याला. आता हे आश्रय बंदर काय असतं की कुठे पण काही अपघात वगैरे झाला, कोणत्याही जहाजाला वगैरे, तर ते लगेच आपल्या पोर्टवर आणता येईल. तर तसं आहे आश्रय बंदर, अदानीने आणलेलं आहे, काढलेलं आहे. तर दिघी आणि गोपालपूर इथं, ठीक आहे. म्हणजे एका साईडला दिघी आहे आणि एका साईडला गोपालपूर आहे आपल्या भारताच्या. त्यानंतर एका वर्षात 50 दशलक्ष टन लोह खनिज उत्पादन झालेले आहे. तर ही कंपनी लक्षात खूप मला वाटत नाही इम्पॉर्टंट आहे म्हणून. त्याच्यानंतर 7वी आशिया इकॉनॉमिक डायलॉग. आता हा आहे जिओ इकॉनॉमिक बियॉन्ड ग्लोबलायझेशन अशी थीम होती, कारण की आता पुण्यात झालं होतं, तर त्याच्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आय थिंक हे पुण्यामध्येच होत असतं प्रत्येक वेळेस, बहुतेक पुण्यामध्येच होत असतं, ठीक आहे. हे थीम लक्षात ठेवून द्या फक्त, जिओ इकॉनॉमिक बियॉन्ड ग्लोबलायझेशन. त्याच्यानंतर भारतातील पहिली एफएमजीसी. आता ही एफएमजीसी म्हणजे काय? फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आता ही अशी कंपनी आहे की जिनी पूर्ण $1 ट्रिलियन नाही, $1 ट्रिलियन आहे, ठीक आहे. $1 ट्रिलियन कंपनी झालेली आहे अमूल, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर फास्ट एफएमजीसी म्हणजे काय? की जे एकदम फास्ट मध्ये जे पेरिशेबल प्रॉडक्ट्स असतात, जसं की दूध वगैरे किंवा भाजीपाला वगैरे, तर तशी कंपनी आहे, ठीक आहे. अमूल पहिली कंपनी झाली की जिने $1 ट्रिलियन नाही, रुपये क्रॉस केलेले आहे. त्यानंतर इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, तर हे असं पहिलं झाले, म्हणजे पहिली आलेले अमूल, तर ह्यांनी रँकिंग काढली होती त्याच्यामध्ये, ठीक आहे. लक्षात ठेवा, जीडीपी पर कॅपिटा त्याच्या आधारे त्यांनी पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था म्हणून अमूलला काय त्याला क्रमवारी दिली आहे. त्याच्यानंतर पेमेंट्स विजन 2028. आता हे आरबीआयने काढलेलं आहे पेमेंट्स विजन. म्हणजे काय? की इथे म्हणजे जे पण आपलं डिजिटल पेमेंट इकोसिस्टम आहे, जसं की आपलं युपीआय आहे किंवा बाकीचे पण निफ्ट वगैरे आहे, जे काही आहे, तर ते सगळं त्याच्यामध्ये आपले ते वाढवण्यासाठी, ती पूर्ण इकोसिस्टम आहे ती वाढवण्यासाठी हे आरबीआयने काढलेलं आहे, ठीक आहे. पेमेंट्स विजन 2028. तर थीम काय होती? शिपिंग इंडियाज पेमेंट फ्रंटियर. त्याच्यानंतर सुदर्शन एआय टूल. आता सुदर्शन एआय टूल हे सेबीने काढलं होतं. आता जे पण तुम्ही आपल्या युट्यूबवर, इंस्टाग्रामवर बघता, जे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर असतात, जे सांगत असतात की तुम्ही इथे इन्व्हेस्ट करा, तिथे इन्व्हेस्ट करा, पण बऱ्याचदा ते फ्रॉड्स असतात, ठीक आहे. तर ते दिशाभूल करू नये त्यासाठी त्यांच्या पोस्ट काढण्यासाठी हे सुदर्शन एआय टूल आपल्या सेबीने काढले, आरबीआय नाही, सेबी आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे हा आंध्र प्रदेशमध्ये अनाकापल्ली इथं झालेला आहे, ठीक आहे. इंटिग्रेटेड म्हणजे सगळं तिथेच होईल. तर ग्रीनफील्ड म्हणजे पूर्ण नवीन असलेला. तर कुठे आहे? आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली. त्याच्यानंतर बीपीसीएलने, हा, ही गोष्ट लक्षात ठेवा, एलपीजी एटीएम, एलपीजी म्हणजे आपण जे घरी गॅस येतो एलपीजी गॅस, तर त्याचा एटीएम लॉन्च केलेला आहे कोणी? बीपीसीएलने. कुठं? सोहना गुरुग्राम येथे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हरियाणामध्ये इम्पॉर्टंट आहे ही पण फॅक्ट. म्हणजे बऱ्याचदा ते सहसेवेला वगैरे विचारू शकतात, म्हणजे हे राज्यसेवेला तर येणार नाही, कंबाईनला वगैरे येऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यानंतर
इकॉनॉमीचे बाकीचे आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 आता हे महाराष्ट्राचं आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. तर हे काय इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट आणि सर्व्हिस पॉलिसी आहे. तर ही पॉलिसी महाराष्ट्राने काढलेली आहे. 2019 धोरण होते, 2024 ला संपलेले आहे. तर ते हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. 24 ला संपले, नंतर 2025 ला परत काढली आहे. आणि ह्यावेळेस नवीन काय झालेलं आहे, सेवा धोरण आणि जे आपला उद्योग आहे ते दोन्ही एकत्र केलेले आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे खूप जास्त महत्वाचं झालंय. आता पण तसं एकत्र नव्हतं आपला, आणि ह्यांनी इतर डिपार्टमेंट पण वेगळं केलं. हे बघा, इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था आहे, ही एक संस्था आहे, आणि हे जे डिपार्टमेंट आहे बघा, उद्योग गुंतवणूक आणि सेवा विभाग, ते त्यांचं नाव बदललेलं आहे. उद्योग विभागाचे नाव बदलून हे नाव केलेलं आहे. त्याच्यात गुंतवणूक पण आली, सेवा पण आलं, सगळं इंटिग्रेट केलं. हे म्हणून आपल्याला इम्पॉर्टंट आहे, हे विचारू शकतात राज्यसेवा कोणत्याही परीक्षेत विचारू शकतात. आता हे सांगितलं तुम्हाला, धोरण संपले आहे, त्याच्यानंतर नोटिफिकेशन जाहीर 31 डिसेंबर 2025 ला. त्याच्यानंतर कालावधी बघायला गेलं तर 5 वर्षाचा कालावधी आहे, किंवा जेव्हा नवीन धोरण येईल तेव्हा पर्यंतचा कालावधी, जसा हा 5 वर्षाचा कालावधी होतो तसंच. त्या उद्देश काय आहे की महाराष्ट्राला पहिली $1 ट्रिलियन म्हणजे $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे 2030 पर्यंत, आणि 2047 पर्यंत महाराष्ट्राला विकसित करायचं आहे. का? कारण की विकसित भारत 2047 हा आपला एम आहे. ठीक आहे, त्यानंतर इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस किंवा उद्योग आणि सेवा यांचे एकत्रीकरण इथं केलेलं आहे, तुम्हाला सांगितलं मगाशीच. ठीक आहे, त्याच्यानंतर उद्दिष्ट काय आहे की 70 लाख कोटी, म्हणजे आपल्या भारतात महाराष्ट्रात गुंतवणूक किती करायची आहे, 70 लाख कोटीची. ठीक आहे, जे पण हे दोन्ही सेक्टर आहे, उद्योग आणि सेवा सेक्टर, त्यांना एकत्र केले आहे. त्यामुळे इथं 70 लाख कोटी आहे, हे लक्षात ठेवा. रोजगार 50 लाख नवीन रोजगार याच्यात येणार आहे. तर हे दोन उद्दिष्ट आहे, हे दोन उद्दिष्ट लक्षात ठेवा, याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर उद्योग विभागाचे नाव चेंज करून त्यांनी तुम्हाला सांगितलं उद्योग गुंतवणूक आणि सेवा विभाग हे केलेलं आहे. हा पैकी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. त्यानंतर या अंतर्गत इन्व्हेस्ट महाराष्ट्राची पण स्थापना केली आहे. तर ही संस्था काय ते बघू. आता इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था आहे, ही महाराष्ट्रात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे FDI, त्याला आपण थेट परकीय गुंतवणूक म्हणतो, ती महाराष्ट्रात आणण्यासाठी हे इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था आहे. ठीक आहे, तर यासाठी एक युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्याच्यानंतर या संस्थेत 3,000 कोटी रुपयांचे इक्विटी कॅपिटल किंवा भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, खूप महत्वाचं, अति इम्पॉर्टंट, मोस्ट IMP. त्याच्यानंतर भारत टॅक्सी, आता पण ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की आपल्याला माहिती आहे सहकारी वर्ष होतं मागच्या वर्षी, किंवा कोऑपरेटिव्ह इयर होतं, आणि आता पूर्ण जे सहकार्याच्या किंवा कोऑपरेटिव्हच्या रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यात आहे भारत टॅक्सी. आता जसं उबेर ओला वगैरे असतं त्यासारखंच आता हे सहकार म्हणजे किंवा कोऑपरेटिव्ह असलेलं हे भारत टॅक्सी आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, जे ड्रायव्हरच्या मालकीची आहे. ठीक आहे, अमित शहा यांनी उद्घाटन वगैरे केलं होतं त्याचं. त्याच्यानंतर इंडिया UK FTA किंवा फ्री ट्रेड डील, कुठे गेले यार, हा फ्री ट्रेड डील, ह्याला आपण मदर ऑफ ऑल डील्स म्हणतो. का बरं? कारण की हा भारताचा, आता हे कारण की ह्याच्यामध्ये जवळपास सगळ्या वस्तू आहेत, सगळ्या म्हणजे वस्तू, सेवा, गुंतवणूक, IPR पॉलिसी किंवा सगळं आहे. तर हे आपण डायरेक्ट याला म्हणजे ते असा पण प्रश्न येऊ शकतो की मदर ऑफ ऑल डील्स कशाला म्हणतात. ठीक आहे, हे आहे इंडिया UK FTA. ठीक आहे, आता भारत आणि युरोपियन युनियनने ह्याच्यामध्ये 16व्या आपली जे इंडिया EU शिखर परिषद झाली होती त्याच्यामध्ये हे घोषणा केली. आता ह्या दोघांचे नाव लक्षात पाहिजे. आता ह्या आहेत उर्सुला वॉन डियर आणि ह्या कोस्टा, लक्षात ठेवा. आता उर्सुला वॉन डियर कोण आहेत बघा, ह्या आहेत आपल्या युरोपियन युनियनच्या अध्यक्षा. ठीक आहे, आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष हे अँटोनियो कोस्टा आहेत. आता युरोपियन युनियन, आता ही सगळ्यात मोठे म्हणजे सगळ्यात टॉपच्या ह्या उर्सुला वॉन डियर आहे, आणि त्याच्यामध्ये जे पॉलिटिकल म्हणजे फ्रंट आहे त्यांचा तो आहे युरोपियन काउन्सिल, तर त्याचे आहे अँटोनियो कोस्टा. हे लक्षात ठेवा यांचं नाव. आता हे यांचं मूळ भारतीय आहे. ठीक आहे, आता ह्यांनी व्हिसा वगैरे म्हणजे व्हिसा म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला, OCI कार्ड असतो त्यांचा, तर तो ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया, तर तो कार्ड यांच्याकडे आहे, म्हणजे हे ऑलरेडी भारतीय वगैरे आहेत. तर यांचं लक्षात ठेवा, कोस्टा आणि ह्या उर्सुला. तर आणि हे मोदीजी आपल्याला माहितच आहे. त्यानंतर हा भारताचा 22वा FTA म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट वाला भागीदार झालेला आहे युरोपियन युनियन. ठीक आहे, म्हणजे अजून अंमलबजावणी व्हायची पण आपण डील वगैरे साईन केलेली आहे. त्यानंतर मदर ऑफ डील का म्हणतात, तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जवळपास सगळ्या गोष्टींचा समावेश आहे, जो पर्यावरण वगैरे सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली याच्यामध्ये काही डेअरी किंवा जे आपण ऍग्रिकल्चरचे प्रॉडक्ट असतील तर ते येणार नाही. ठीक आहे, कारण की जवळपास जेवढे पण आपले FTA असतात त्याच्यात येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर EU, आता ही भारताची दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, भारताची नाही जगातली, युरोपियन युनियन, आणि भारत चौथी आहे, म्हणजे आता 6वी झालेली ऑब्व्हियसली, मागच्या वर्षी चौथी होती. त्याच्यामुळे ह्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात. तर ते 2 बिलियन लोकसंख्या आणि 25% जागतिक GDP वगैरे त्या गोष्टी लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. फक्त हे मदर ऑफ ऑल डील्स का म्हणतात तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर भारताच्या कृषी, ही गोष्ट लक्षात ठेवा की कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ आहे त्याच्यात. ठीक आहे, काय प्रक्रिया केलेले म्हणजे मोस्टली ज्याच्यावर प्रक्रिया करतो तर तेच. ठीक आहे, जसं की आपण पोटॅटो जे चिप्स बनवतो, प्रॉपर पोटॅटो आपण एक्सपोर्ट नाही करणार, फक्त जे चिप्स असतील ते आपण एक्सपोर्ट करू. ठीक आहे, त्यानंतर जे कृषी उत्पादने किंवा दुग्ध क्षेत्र आहे तर त्याच्यात याला स्थान नाहीये. ठीक आहे,
त्यानंतर भारताच्या 99% व्यापार मूल्य किंवा ट्रेड व्हॅल्यू पेक्षा जास्त निर्यातील, म्हणजे आता हे पण लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त जेवढं आधी सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर युरोपियन युनियन काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आता का बरं इम्पॉर्टंट आहे ते सांगत बसत नाही मी, फक्त लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे. आता युरोपियन युनियन हे 1993 ला स्थापना झालेली. ठीक आहे, मास्ट्रिच ट्रिटी होती. ट्रिटी पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एकूण सदस्य 27 आहेत सध्याला, जे आता ब्रेक्झिट झालं त्यानंतर 27 झाले. त्यानंतर HQ काय, ब्रुसेल्स, बेल्जियम मध्ये, सॉरी हा बरोबर, बेल्जियम मध्ये ब्रुसेल्स आहे. ठीक आहे, बीबी, बेल्जियम मध्ये ब्रुसेल्स. त्याच्यानंतर शेंगेन एरिया, आता हा एरिया काय, शांगेन एरिया. तर इथं जे 27 देश आहेत तर त्यांना पासपोर्ट फ्री ट्रॅव्हल असतो, म्हणजे कोणत्याही कोणत्याही देशात जाऊ शकतात. त्यानंतर युरोपियन युनियनचे अध्यक्ष तुम्हाला सांगितलं, युरोपियन काउन्सिलचे कोण, अँटोनियो कोस्टा आहेत. ठीक आहे. त्यानंतर भारत ओमान, सीईपीए. आता हा सीईपीए म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. आता ओमान सोबत आपण केलेला आहे. याच्या अगोदर आपण जो गल्फ देश होता तिथला, गल्फ कंट्रीज मधला, तर हा ओमान, आणि हा आता युएई सोबत, म्हणजे आधी युएई सोबत केला होता आणि आता ओमान सोबत पण केलेला आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे सीईपीए म्हणजे आपलं एक फ्री, एफटीए, फ्री ट्रेड अग्रीमेंटचा एक प्रकार असतो. तर आपण असे बरेचसे, म्हणजे कोणत्या कोणत्या देशासोबत आपले एफटीए आहे ते हे आपल्याला माहिती पाहिजे. ते जनरली असं काही स्टेटमेंट किंवा काहीतरी ऑप्शन देऊ शकतात आणि कोणतं नाहीये असं विचारू शकतात. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. सिंगापूर आहे, मलेशिया आहे, थायलंड, जपान, साऊथ कोरिया, श्रीलंका, नेपाळ, भूटान, मॉरिशस, युएई, ऑस्ट्रेलिया, युके, ओमान. ह्या फक्त एक दोनदा वाचून घ्या, जेणेकरून तुमच्या डोळ्यातून गेलं पाहिजे आणि तिथं काही म्हणजे काय झाला, जर असा काही प्रश्न आला तर तुम्हाला ते टिक व्हायला पाहिजे की हा हे होतं आणि हे नव्हतं. ठीक आहे. भारत आणि न्यूझीलंड मध्ये मुक्त व्यापार करायला एफटीए म्हणजे पूर्ण देण्यात आले, पण न्यूझीलंड सोबत अजून ट्रिटी नाही आहे. तर त्या ऑप्शन मध्ये न्यूझीलंड पण देतील, पण न्यूझीलंड नाही आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता एशियन, साफ्टा आणि ईएफटीए, तर ह्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात त्याला, रिजनल ग्रुप्स आहेत, त्यांच्यासोबत पण आपले एफटीए किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आहेत. तर एशियन तर आपल्याला माहिती आहे की भारत आहे. तर भारताच्या बाजूला ज्या कोणत्या ह्या कंट्रीज आहेत, म्यानमार झालं, थायलंड झालं, इंडोनेशिया वगैरे झालं, तर ह्या सगळ्या कंट्रीज ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, एशियनमध्ये टोटल 10 कंट्रीज आहेत. त्यानंतर साफ्टा, तर हे साऊथ आफ्रिकेचं आहे. आणि एक ईएफटी, तर हे युरोपियन, जे आपली युरोपियन युनियन आपण मगाशी बघितलं, ईयू, हे ईयू. तर ह्या ईयू म्हणजे युरोपमध्ये असून जे हे 4 देशांचा वेगळा ग्रुप आहे, ते युरोपियन युनियन मध्ये नाही, युरोपमध्ये आहेत पण युरोपियन युनियन मध्ये नाही. त्यासाठी हा वेगळा ग्रुप आहे, ईएफटीए, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन. त्यामध्ये कोणते आहेत ह्या कंट्रीज पण आपल्याला माहिती पाहिजे. स्वित्झर्लंड आहे, नॉर्वे आहे, लेंकेनस्टाईन आहे आणि आइसलँड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्वीट नो ली, लक्षात ठेवा. नो ली, स्वीट नो ली, हे गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर भारताची काही देशांसोबत द्वीप, हे सगळं सांगितलं तुम्हाला. नंतर पॅक्सिलिका, आता ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपल्याला डिसेंबरमध्ये जे ट्रम्प होते त्यांनी अनाऊन्स केलं होतं की पॅक्सिलिका साठी आपण एक ग्रुप काढतोय. तर त्याच्यामध्ये भारताला त्यांनी इन्व्हाइट नव्हतं केलं, पण नंतर आपले जे भारतात एआय समिट झाली तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये साईन केलेली आहे. तर भारत आता सदस्य आहे, लक्षात ठेवा. तसं संस्थापक सदस्य किती होते, 7 होते. ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सिलिकॉन साठी आहे, म्हणजे सिलिकॉन म्हणजे ज्याच्याने आपण सेमीकंडक्टर किंवा बाकीच्या पण गोष्टी बनवतो, तर ते मोस्टली चायनाकडून इम्पोर्ट करावे लागत होते. त्यामुळे हे ट्रम्पनी नवीन काढलेलं आहे. त्यानंतर अमेरिकेने काढलेलं आहे, अमेरिका त्याचा काय त्याला लीडर आहे. त्यानंतर भारत त्याच्या आता सदस्य झाले आहे. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, संस्थापक सदस्य 7 होते, ह्या गोष्टी एक लक्षात ठेवून द्या. त्यानंतर एआय इम्पॅक्ट समिट झाली होती, हे आपण ऑलरेडी कव्हर केली होती, म्हणजे एका वेगळ्या लेक्चरमध्ये. तर ते परत इथं सांगत नाही, जर तुम्हाला वाटतं तर वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह, आता हे एक इनिशिएटिव्ह आहे. ह्याला पूर्ण 10 वर्ष झालेले. 16 जानेवारी ही डेट लक्षात ठेवा, 16 जानेवारी 2016. ठीक आहे, 16 स्टार्टअप्स असे लक्षात ठेवा. 2016 झाली आहे, 16 जानेवारीला 16 स्टार्टअप्स इथे लक्षात ठेवून द्या. काय, 16 स्टार्टअप्स, हे लाल अक्षराने लिहायला पाहिजे, जाऊ द्या. ठीक आहे, जे ट्रिक आहे ना, लाल अक्षराने लिहितो आपण. 16 स्टार्टअप्स ही एक फॅक्ट लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, म्हणजे तारीख लक्षात राहील. 16 म्हणजे 16 जानेवारी आणि 2016. ठीक आहे, स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन कोणी, डीपीआयआयटी किंवा जे आपलं वाणिज्य मंत्रालय आहे तर त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर स्टार्टअप साठी तर त्यांनी काय अटी टाकल्या, तर त्या अटी आपल्याला माहित पाहिजे. कंपनीचं वय 10 वर्षापेक्षा कमी पाहिजे, वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयापेक्षा कमी पाहिजे, आणि इनोव्हेटिव्ह आणि स्टेबल असायला पाहिजे, म्हणजे ते नवीन नवीन काही काम करते असं असायला पाहिजे. त्यानंतर स्टार्टअप इंडिया मोहिमेअंतर्गत फंड ऑफ फंडची त्यांनी स्थापना केलेली आहे. 10,000 कोटींचा फंड आहे. त्यानंतर सलग 3 वर्षापासून करारातून ह्याच्या सवलत देण्यात आलेली आहे. स्टार्टअप
इंडिया मोहिमेअंतर्गत. ठीक आहे, याच्यावरून टॅक्स एक्झेम्पशन आहे, लक्षात ठेवा. तर ते काय म्हणजे नेमकं कोणत्या वर्षाला आहे तर ते प्रॉपर मी एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. पण इथे लक्ष म्हणजे फक्त ज्या गोष्टी आपल्याला परीक्षेत येऊ शकतात तर ते तेवढा इथं सांगतो. ठीक आहे, ज्या महत्वाच्या आहेत त्या. त्यानंतर 2026 ला फंड ऑफ फंड्स 2.0 काढलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपलं जे आधीच होतं तर ते पण आपल्याला माहित पाहिजे. तर त्याच्यानंतर आता परत 100 कोटीचं 10,000 कोटीचं काढलेलं आहे. ठीक आहे, 2026चं. त्यानंतर अचिव्हमेंट काय की एकूण 2 लाख स्टार्टअप्सला DPIIT आहे तर त्या आता रजिस्टर झालेल्या आहेत. म्हणजे DPIIT म्हणजे ते ह्याच्या अंडर जे स्टार्टअप्स आहेत ते एकूण 2 लाख रजिस्टर झाले आहे. तर हे पण एक अचिव्हमेंट विचारू शकतात. ठीक आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर C4IR किंवा सेंटर फॉर फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आता फोर्थ IR म्हणजे काय असतं की जे एकदम नवीन तंत्रज्ञान असतात, जसं की AI आहे, रोबोटिक्स आहे किंवा बाकीचं पण आहे, ते सगळ्या इंटिग्रेट करून आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किंवा आपल्याला इंटिग्रेट करून त्या सगळ्या त्याला म्हणतो आपण फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. तर ते त्याच्यासाठीचं हे काही सिटीज जी आपली कोण आहे WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, तर ती काढत आहे सिटीज. तर ती म्हणजे भारतात आता आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी काढलेली आहे. ठीक आहे, टोटल 4 काढले आहेत, त्याच्यापैकी एक आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परवा, आता ही एक संस्था आहे, ही सेबीनी काढली आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यासाठी की जे गुंतवणुकीचे उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने विक्री रोखण्यासाठी ती पडताळणी करायची आहे, व्हेरीफाय. तर त्याच्यासाठीची ही संस्था आहे, सेबीनी काढलेली आहे, परवा संस्था. ठीक आहे, त्यानंतर नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर फायनान्शियल इन्क्लुजन किंवा NSFI आर्थिक समावेशनासाठी राष्ट्रीय धोरण कोणी काढलेलं आहे? RBIने. ठीक आहे, हे फायनान्स मिनिस्ट्री नाही आहे, फायनान्स मिनिस्ट्री नाही आहे, ही आहे RBI. फक्त एवढीच गोष्ट याच्यात लक्षात ठेवायचं आहे. कालावधी फक्त 5 वर्षाचा आहे, 2025 ते 2030 पर्यंत. हे RBIचं आहे, एवढं लक्षात ठेवा. NSFI RBIचं आहे. ठीक आहे, त्याचे आपल्याला वाटू शकतं फायनान्स मिनिस्ट्रीचं असेल, पण नाहीये ते. त्याच्यानंतर 10वी ग्लोबल इकॉनॉमिक समिट ही म्हणजे मुंबईमध्ये झाली होती 10वी. त्याच्यामुळे थोडं लक्षात ठेवायचं आहे. आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, तर ही एक आयोजक कोण होतं ते लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यात प्रश्न बऱ्याचदा विचारले गेलेले आहे, असे आयोजन कोणी केले. तर हे 10वं होतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर ह्यांनी आयोजन केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर थीम काय होती? ऍक्सेलरेटिंग ग्लोबल ट्रेड. त्याच्यानंतर अर्बन चॅलेंज फंड. आता ह्याच्यामध्ये जो फंड क्रिएट केला होता अर्बन चॅलेंज, तर हा शहरी पायाभूत सुविधा किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर शहरातलं, तर त्यांना आकर्षित करण्यासाठी तिथं म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी आकर्षण करण्यासाठी म्हणजे प्रायव्हेट सेंटर्सनी काय बोलतोय मी, हा ठीक आहे. तर एकच मिनिट द्या, मला पाणी पिऊन आलो. हा, कुठं होतो आपण? अर्बन चॅलेंज फंड. हा, तर इथे काय होतं की जे आपलं शहरी आहे, शहरी पायाभूत सुविधा आहे, तर त्यांच्यामध्ये जे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहेत ते आकर्षित करण्यासाठी आपण हे अर्बन चॅलेंज फंड काढलं आहे. तर इथे काय करणार आहे, जी आपली जी गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट आणि जी लोकल बॉडी आहे, ज्याला आपण शहरी संस्था म्हणतो, शहरी स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था, तर त्या याच्यामध्ये आधी इन्व्हेस्ट करतील, नंतर जे बाजारचे स्रोत आहे तिथून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर केंद्र 25% करणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जे राज्य संस्था आहे तर त्या 25% करणार. हे 50% झालं आणि बाजारातून आपले म्हणजे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत तर ते 50% आणतील. तर ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. 1 लाख कोटीची तरतूद आहे आणि मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर रोलिंग बजेट. आता रोलिंग बजेट म्हणजे काय असतं की फक्त एका वर्षाचा नसतो, म्हणजे 4-5 वर्षाचा करतात आणि ते पूर्ण प्लॅन नुसार ते परत एक वर्षाने त्याच्यामध्ये जातात. तो आहे रोलिंग बजेट. तर असं रोलिंग बजेट करणारं मध्य प्रदेश हा पहिलं राज्य आहे. फक्त एवढीच फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 2026-27 पासून त्यांनी 3 वर्षाचा रोलिंग बजेट चालू केलं आहे. त्या फॅक्ट लक्षात नाही ठेवायचे, फक्त एक मध्य प्रदेश आहे तेवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर एल्डरी बजेट. आता हे केरळने काढलेलं आहे, जे फक्त ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठीच, कारण की केरळमध्ये खूप जास्त प्रमाण झालंय ज्येष्ठ नागरिकांचं. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा केरळ एल्डरी बजेट. त्याच्यानंतर SBI किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाची काय म्हणतात, स्टेट बँक ऑफ इंडिया ही डायरेक्ट कंपनी चौथी मौल्यवान कंपनी झाली आहे. आधी कोणती होती? कोणत्या नंतर? TCS नंतर. ठीक आहे, चौथी सर्वात मौल्यवान कंपनी TCS ला मागे टाकून केलेली आहे. पहिली रिलायन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही, फक्त चौथी मूल्यवान आणि पहिली रिलायन्स एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर मिशन सक्षम. आता हे RBIचं आहे, लक्षात ठेवा. कोणाचं आहे? RBIचं आहे मिशन सक्षम. आता ते कशासाठी आहे की जे कॅपॅसिटी बिल्डिंग अँड सर्टिफिकेशन जे सहकारी बँक आहेत तर त्यांच्यासाठी सहकारी बँकेचं क्षमता निर्माण करण्यासाठी. त्याच्यानंतर
जनगणना. आता हे तर आपल्याला माहितीच आहे, हे आपण ऑलरेडी केलेलं आहे कव्हर. ते म्हणजे परत पुढं पॉलिटीमध्ये वगैरे आपण येईलच नॅशनल न्यूज, तर त्याच्यामध्ये आपण कव्हर करू ते. त्याच्यानंतर तुतीकोरीन बंदर. आता हे व्ही.ओ. चिदंबरम पोर्ट पण म्हणतात त्याला. तर ते असे पहिले प्रमुख बंदर झाले की ज्याने ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचे सर्वोच्च प्लॅटिनम रेटिंग मिळवलेले आहे. तर असा एखादी काही विचारू शकतात. आता ह्याच्यात डीपमध्ये जायचं नाही की नेमकं ते काय असतं, फक्त एवढं लक्षात ठेवा, सर्वोच्च प्लॅटिनम रेटिंग आहे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं. तर ते तुतीकोरीन किंवा व्ही.ओ. चिदंबरम बंदराला मिळालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नॅशनल पॉलिसी ऑन जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी म्हणजे भू औष्णिक ऊर्जा. आता ह्याचा अर्थ काय की जी आपल्या जमिनीच्या खालची ऊर्जा आहे ती आपल्याला बाहेर काढायची आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी काय पण प्रोड्यूस करायचं आहे. म्हणजे जिथं जनरली गरम पाण्याचे झरे वगैरे असतात तर तिथे ऊर्जा असते. आणि भारतामध्ये बघायला गेलं तर पुगा व्हॅली एक प्रोजेक्ट आहे, तर तिथं जगातील सर्वात उंच आणि भारतातील पहिला भू औष्णिक प्रकल्प आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पुगा व्हॅली प्रोजेक्ट. ठीक आहे. आता ही जी महाराष्ट्रामध्ये पण काही आहेत जसं की गणेशपुरी, राजापूर वगैरे, ते आपण पुढे बघू. आता ही जी पॉलिसी आहे अशा प्रकारची भारताची पहिलीच धोरण आहे. ठीक आहे. तर मला खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या, येऊ शकतो प्रश्न पण. तर बघा याची अधिसूचना काय, ती करायची गरज नाही. मंत्रालय ऑब्व्हियसली रिन्युएबल एनर्जी किंवा नवीनीकरणीय ऊर्जेचे असणार आहे. त्यानंतर 2070चं, हा हे एक लक्षात ठेवा, हे एक नेट झिरो टार्गेट आहे आपलं. म्हणजे काय, 2070 पर्यंत आपलं जे कार्बन डायऑक्साईड किंवा जे पण हे निघते बाहेर, तर ते आपल्याला कंपेन्सेट करून शून्य करायचंय. शून्य करायचं म्हणजे हे निघेल, पण झाडं किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यात जे ह्या शोषून घेतील, तर ते आपल्याला करायचे. ठीक आहे. तर ते शून्य करायचं, ते आहे नेट झिरो टार्गेट. तर हे याच्या थ्रू आपण कम्प्लीट करू शकू असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर हे ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, संशोधन करणं, हायब्रिड इलेक्ट्रिसिटी करणं, ते सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यात ऑब्व्हियसली असणारच आहे. पॉलिसी आहे म्हणल्यावर. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील एकूण 10 भू औष्णिक प्रांत त्याच्यात सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर हे सगळे करत बसायचे नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, भारतात सध्या 10 भू औष्णिक प्रांत आहेत. त्याच्यानंतर भारतात भू औष्णिक ऊर्जेची क्षमता किती, 10.6 गिगावॅट आहे. लक्षात ठेवा, 10.6 गिगावॅट म्हणजे 10,600 मेगावॅट. हे एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. त्यानंतर पुगा व्हॅली प्रोजेक्ट लडाखचा आहे. हा, ही फॅक्ट विचारू शकतात, जरी हे आलं तर ही फॅक्ट विचारू शकतात. त्याच्यानंतर भारतातील काही इतर ठिकाण आहेत, मणिकरण, सोहना, तुलसीश्याम, कॅम्बे, गणेशपुरी, राजापूर. त्याच्यानंतर महानदी बेसिन आहे, गोदावरी आहे, म्हणजे गोदावरी बेसिन आहे. त्यानंतर तत्तापानी आहे आणि सूरजकुंड. हे फक्त एकदा वाचून घ्या तरी ठीक चालून जाईल, एक दोनदा वाचून घ्या फक्त. त्याच्यानंतर पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड. आता जसं की म्हणजे जो हा आरबीआयचा आहे, म्हणजे आपल्याला पेमेंट्स वगैरे करायचं ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, तर त्याच्या रेग्युलेशनसाठी काहीतरी बॉडी पाहिजे असती. ठीक आहे. तर तीच बॉडी आता आरबीआयने काढलेली आहे. स्थापना कोणी केली, ऑब्व्हियसली आरबीआयचा आहे. सदस्य 6 असणार आहे, 3+3, 3 आरबीआयचे, 3 सरकारचे. ठीक आहे. त्याच्यानंतर जशी की मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते, तर त्या टाईप. ठीक आहे. तर 6 सदस्य, 3 आरबीआयचे आणि 2 गव्हर्नर असणार, डेप्युटी गव्हर्नर असणार. एक गव्हर्नर, 2 डेप्युटी गव्हर्नर आणि 3 केंद्र सरकार नामनिर्देशित किंवा काय म्हणतात त्याला, नॉमिनेट करते. ठीक आहे. अध्यक्ष ऑब्व्हियसली आरबीआय असणार आहे. निर्णय बहुमताने होणार वगैरे, ते सगळं वाचून घ्या. त्याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राचं, ह्याच्यापेक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. एक तर महाराष्ट्राचे वरतून स्टार्टअप आणि उद्योजकतेचं हे धोरण आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ह्या 3 फॅक्टर लक्षातच पाहिजे. पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला नवे उद्योजक तयार करायचे, किती, 1,25,000. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. 1,25,000 आपल्याला नवे उद्योजक करायचे, 50,000 नवीन स्टार्टअप्स काढायचे. ठीक आहे. आणि एक सीएम महाफंड आहे, तो 500 कोटीचा. लक्षात ठेवा, 3 आकडे. कोणतं, 500 कोटीचा सीएम महाफंड आहे. त्याच्यानंतर 50,000 नवीन स्टार्टअप्स काढायचे, 50,000. त्यानंतर 1,25,000 नवीन उद्योजक तयार करायचे. ठीक आहे. हे 3 आकडे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील 5 वर्षासाठी तुम्हाला सांगितले, हे जे काही सांगितले नवीन स्टार्टअप्स वगैरे, हे पुढील 5 वर्षासाठी आहे. त्यानंतर इथं महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी एक उभारली जात आहे. ठीक आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठे आहे, मुंबईमध्ये महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी. ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, मुंबईत महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारली जात आहे, ही फॅक्ट लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर 500 कोटीचा एक नवीन फंड येत आहे, सीएम महाफंड. त्यानंतर राज्यभरात आयटीआय, पॉलिटेक्निक, शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर वगैरे उभारले जातील वगैरे, तिथं सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेतच. ठीक आहे. त्याच्यानंतर पदवीधर आणि आयटीआय उत्तीर्ण अशा 5,00,000 तरुणांपैकी 25,000 तरुणांची आर्थिक आणि इन्क्युबेशन सपोर्टसाठी निवड करण्यात आली आहे. इन्क्युबेशन म्हणजे काय, की त्यांना म्हणजे ट्रेनिंग वगैरे देण्यात येईल, तेवढंच. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर धोरणाअंतर्गत आर्थिक मदत, हे काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या 3, तर त्या लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. जे देशांतर्गत पेटंट आहे त्याला 5,00,000 रुपये देईल, फक्त एवढं तरी माहिती ठेवा. त्यानंतर भारत टॅक्स, हे आपण मगाशीच बघितलं, परत नाही बघू. त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता ह्याच्यामध्ये पहिला आहे चुनखडक. आता चुनखडकला आधी आपण मायनर मिनरल म्हणत होतो, आता ह्याला प्रमुख खनिज पण म्हटलेलं आहे. फक्त ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, काय, चुनखडक हे प्रमुख खनिज झालेलं आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, लक्षात ठेवा, प्रमुख खनिज. त्याच्यानंतर
8वा केंद्रीय वेतन आयोग आता हा बसवला होता. हे 8th पे कमिशन कमिटी कोणती आहे? रंजना देसाई समिती, ही एक लक्षात ठेवा. ठीक आहे, रंजना देसाई समिती. बाकीच्या आधीची नाही लक्षात ठेवली चालेल, पण ह्या वर्षी लक्षात ठेवा रंजना देसाई समिती 8वं पे कमिशन आहे. ठीक आहे. 7वं एक लक्षात ठेवून द्या यार, माथुर आहेत, माथुर 7व्या आहे. त्याच्यानंतर मित्रा, मित्रा प्लॅटफॉर्म आहे, हे सेबीने काढलेलं आहे, लक्षात ठेवा. सेबीचं मित्र प्लॅटफॉर्म काय. आता हे काय करणार आहे की जे गुंतवणूकदार आहे, तर म्हणजे गुंतवणूकदार एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतात, पण नंतर ते विसरून जातात किंवा काही पण घडून जातं, तर ते त्याचा मागोवा घेत नाही राहत. तर त्याच्यामुळे जे सेबी आहे, सेबीने हे त्यांच्या ज्यांनी जो गुंतवणूक केली त्यांना सांगण्यासाठी हे मित्रा प्लॅटफॉर्म लॉन्च केलंय. ते काय सांगतात की मित्रा म्हणजे सेबी काय सांगते, मित्रा तुझं इथं गुंतवणूक आहे ते बघून घे एकदा. ठीक आहे, तेवढंच आहे. त्याच्यानंतर पहिले अति दारिद्र्यमुक्त राज्य केरळ आहे, लक्षात ठेवा. अति दारिद्र्यमुक्त राज्य पहिले डिजिटली लिटरेट राज्य पण तेच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टीव्ही सोमनाथ समिती, आता हे पीएसयू म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स असतात किंवा सीपीएससी, ते सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, तेच आहे सेम पीएसयू किंवा सीपीएससी, दोनपैकी काही असतं. ठीक आहे, तर ते उद्योग आहे, तर त्याचं पुनर्वर्गीकरण म्हणजे सध्या बघायला गेलं तर महारत्न, नवरत्न, मिनीरत्न नावाच्या कंपन्या असतात वेगवेगळ्या. ठीक आहे, तर त्या नावाच्या म्हणण्यापेक्षा कॅटेगरी केलेल्या आहे, तर ह्या कॅटेगरीमध्ये आणखी काही चेंज करायचं त्यांचं चालू आहे. ठीक आहे, तर ती आहे टीव्ही सोमनाथ कमिटी. ठीक आहे, टीव्ही सोमनाथ कमिटी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे टीव्ही सोमनाथ कमिटी. त्यानंतर सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया फॅसिलिटी, आता त्यांनी काही नाही फक्त जे सर्व्हिस सेंटर वगैरे भारतात उभारलंय, एमआरओ सुविधा वगैरे तेच पूर्ण मेंटेनन्स वगैरे सुविधा असणार याच्यात, तर तेच आहे. तर उद्घाटक नरेंद्र मोदी आहे आणि हैदराबाद तेलंगणामध्ये होतं. तर खूप जास्त मला काही इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या. हैदराबादमध्ये होतं. त्याच्यानंतर आयडीपीआयसी किंवा इडपिक्स, हे इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशन आहे. ठीक आहे, तर हे काय एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा, ह्या दोघांनी मिळून हे बनवलेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यात काय लक्षात ठेवायचं, फक्त हे दोन गोष्टी, पेमेंट इंटेलिजन्स हे एसबीआय आणि बीओबी. इंटेलिजन्स कशासाठी लागतं, जे काही फ्रॉड वगैरे होत आहे तर ते फ्रॉड बंद करण्यासाठी. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, एसबीआय आहे आणि बीओबी किंवा बँक ऑफ बडोदा आहे पेमेंट इंटेलिजन्स साठी. त्याच्यानंतर जीएसटी 2.0, आता ही खूप जास्त महत्वाची आहे, खूप म्हणजे खूप अति इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर 100% या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी काही वर्ष प्रश्न असणार आहे याच्यावर, जीएसटी 2.0 वर. हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे, जे काही सांगतो सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता ही आहे 56वी परिषद आणि ही 22 सप्टेंबर 2025 पासून ही लागू झालेली आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, 22 सप्टेंबर 2025 पासून. ह्याच्यामध्ये 2 स्लॅब्स आहेत, 40% डिमेरिट रेट आहे. आधी 4 स्लॅब्स होते, 5%चा, 12%चा, 18% आणि 28%. ह्याच्यापैकी आता फक्त 5 आणि 18% राहिलेले आहेत. ठीक आहे, हे 2 स्लॅब्स आहेत. आणि पुन्हा त्यांनी एक नवीन इंट्रोड्यूस केलंय डिमेरिट रेट, म्हणजे हा 40%चा रेट. म्हणजे ह्याच्यामध्ये जे पण काही खराब गोष्टी आहे, म्हणजे तंबाखू किंवा जे सीन गुड्स म्हणतो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 40% लागेल. सोबतच ज्या विमान वगैरे तुम्ही घेता, ज्याला आपण लक्झरी गुड्स म्हणतो, तुम्ही जर समजा नवीन स्वतःचं प्रायव्हेट विमान घेतलं किंवा काही स्वतः जहाज वगैरे घेतलं, तर ते आहेत एकदम लक्झरी गुड, तर त्याच्यावर 40% लागेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 2 स्लॅब्स आहेत, 40% डिमेरिट लिंक, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर 56 मध्ये तुम्हाला सांगितलं, 22 सप्टेंबर तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हे 4 जीएसटी रेट ते पण सांगितले, 2 स्लॅब्स आहेत, 5%, 18%चे ते पण सांगितलं, 40% डिमेरिट रेट आहे ते पण सांगितलं. हे गोष्टी लक्षात ठेवा. 0% जीएसटी वाल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. कोणत्या कोणत्या आहेत, वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा. आता हे मी तुम्हाला प्रॉपर पुढे सांगेल, आधी सांगून देतो. वेगळी पीडीएफ बनवली त्याची मी. 0 कोणते आहेत, आता ह्याच्यात जे मी अंडरलाईन केले तेवढे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता 0% जीएसटी रेट वाले कोणते आहेत, सगळे जे इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स, सगळेचे सगळे ऑल इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल वाले ऑल, असं स्टेटमेंट आलं ऑल वाले तरी ते बरोबर आहे. ठीक आहे, ऑल इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स. त्यानंतर 33 ड्रग्स आहेत आणि मेडिसिन जे हेल्थ सेक्टर मधले, आणि ह्या बाकीच्या काही 3-4 मेडिसिन आहेत, ह्या लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त 33 आहेत एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर एज्युकेशन मधलं जे काही आहे ते तुम्ही काही पण आलं म्हणजे मॅप्स, चार्ट्स, ग्लोब्स, हे डायरेक्ट जीएसटी मध्ये हे असंच आहे. ठीक आहे, त्यानंतर पेन्सिल, शार्पनर्स, त्याच्यानंतर एक्सरसाइज बुक, नोटबुक, इरेझर, हे सगळं एज्युकेशन रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यानंतर टेक्सटाईल रिलेटेडच्या जे कोकूनचे आहेत, सिल्कवर्मचे आहेत, त्यानंतर रॉ सिल्क आहे, सिल्क जे असतं नाही का धागा, सिल्क धागा, तर ते सिल्क, रॉ सिल्क आणि सिल्क वेस्ट आहे. ठीक आहे, तर हे सगळं जीएसटी एक्झाम केलेलं आहे. आणि जे सिल्क धागा बनतो तो नाही आहे, लक्षात ठेवा, ते रॉ सिल्क आहे, फक्त रॉ सिल्क आणि रॉ वेस्ट. त्यानंतर खादी फॅब्रिक, ठीक आहे, त्याच्यापासून कपडा बनतो तो नाहीये, खादी फॅब्रिक आहे फक्त. त्यानंतर वूल आहे, त्याच्यानंतर रॉ आणि वेस्ट अॅनिमल हेअर आहे, जे प्राण्यांचे केस वगैरे, ज्यूट फायबर, कोकोनट जे फायबर आहे ते, त्याला कोर वगैरे कोईर म्हणतात, कोईर पीस पण आहे. त्यानंतर कॉटन वेस्ट आहे, गांधी टोपी पण आहे. त्यानंतर म्हणजे गांधी टोपी जरी बनवलेली असते तरी पण ही 0% याच्यावर हे लावलं आहे. नंतर खादी यार्न वगैरे आहे. त्यानंतर काजळ, कुमकुम वगैरे हे फक्त एकदा वाचून घ्या. नंतर ह्या इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा.
इंडियन नॅशनल फ्लॅग, तर हे तुम्ही विकत घेतला तर ह्याच्यावर जीएसटी नाही आहे. जे माणसाचे केस वगैरे आहेत ते तुम्ही विकताय तर त्याच्यावर पण जीएसटी नाही आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी तर ह्याच्यावर पण नाही आहे, लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक एनर्जी ह्याच्यावर जीएसटी नाही आहे. नॉन गव्हर्नमेंट लॉटरी सप्लाईज आहे, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ग्रँट आहेत. त्याच्यानंतर वेस्ट आहे, म्युन्सिपल सिवेज आणि क्लिनिकल, म्हणजे हा जो काही कचरा निघतो आपला सांडपाणी वगैरे, जे काही सांडपाणी म्हणण्यापेक्षा जे काही प्लास्टिक वगैरे निघतं ते सगळं त्यातलं, ठीक आहे. त्यानंतर स्पेसक्राफ्ट, सॅटेलाइट, लॉन्च व्हेकल आणि फायरवूड ह्याच्यावर पण जीएसटी नाही आहे, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. स्पेसक्राफ्ट, सॅटेलाइट, लॉन्च व्हेकल आणि फायरवूड. लॉन्च व्हेकल म्हणजे रॉकेट वगैरे असतात तेच. त्याच्यानंतर अॅनिमल प्रोडक्ट्स, तर ह्याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा जे मीट आणि हे कोणते फ्रेश आणि चिल्ड आहे, ठीक आहे. आणि जे नॉन पॅकेज आहे, तुम्ही पॅकेज करून विकत असाल तर त्याच्यावर जीएसटी लागेल, ठीक आहे. त्यानंतर नॉन पॅकेज फिश आणि अक्वेटिक प्रोडक्ट, तेच मीट म्हणजे मटन आणि जे नॉन पॅकेज फिश वगैरे आहेत तर ते सगळं याच्यात लागू आहे. त्याच्यानंतर अॅनिमल फीड, तर ह्याच्यामध्ये ज्या म्हणजे तुम्ही काय म्हणतात जनावरांना जो आपण चारा वगैरे देतो तर तो पण एक्झेम्प करण्यात आलेला आहे. त्यानंतर नॉन पॅकेज, हा ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नॉन पॅकेज म्हणजे तुम्ही पॅकेज केलेलं नसलेलं सिरियल्स, फ्लोर्स आणि प्रॉडक्ट्स, म्हणजे गहू किंवा तांदूळ जो किंवा मेज, ओट्स काही पण विकताय तुम्ही, तर ते जर तुम्ही पॅक केलेलं नसेल तर त्याच्यावर जीएसटी लागणार नाहीये, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पापड, ब्रेड, रोटी, चपाती, पराठा, पिझ्झा ब्रेड आणि खाकरा वगैरे पण आहे, ठीक आहे. पिझ्झा ब्रेड आहे, लक्षात ठेवा. आपल्याला वाटणार नाही पिझ्झा आहे, पण पिझ्झा ब्रेड पण आहे. त्यानंतर प्लेन वॉटर म्हणजे नॉर्मल वॉटर तुम्ही विकताय नॉन एरिएटेड तर ते आहे. त्यानंतर निरा, डेट आणि पाम निरा वगैरे आहे. त्यानंतर फ्रेश आणि अनप्रोसेस्ड व्हेजिटेबल, म्हणजे जे पण आपलं व्हेजिटेबल आहे, पालक, मेथी, सांबार जे काही आहे तर ते पण त्याच्यावर पण नाहीये, हे जर फ्रेश असेल तर. पण जर ते फ्रेश नसेल म्हणजे तुम्ही त्याच्यावर काही प्रोसेस करताय तर ते नसणार, ठीक आहे. त्यानंतर फ्रोझन आणि ड्राईड, तर ही पण ते काय त्याला एक्झेम्प्ट केली आहे किंवा 0% याच्यावर टॅरिफ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अनरोस्टेड कॉफी बीन्स, हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. अनरोस्टेड कॉफी बीन्स आणि अनप्रोसेस्ड टी लिव्स अशा याच्यावर प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर हा एवढंच लक्षात ठेवायचे, जेवढं तुम्हाला हे अंडरलाईन करून दिले तेवढं, तर तेवढ्या ह्या जीएसटी मध्ये 0% त्याच्यावर आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. कुठे गेलं ते जीएसटीचं, हेच आहे ना. 0% जीएसटी वाले म्हणजे ह्याच्यात काय शिक्षण साहित्य आहे, जीवनरक्षक औषधी आहेत ते 33 सांगितल्या होत्या, आणि जीवन आणि आरोग्य विमा आहे वैयक्तिकवाला, ठीक आहे. चपाती, रोटी, पराठा ते पण सांगितलं. आणि कृषी आणि ग्रामीण क्षेत्र आहे तर त्याचे जे ट्रॅक्टर किंवा बाकी कंपोस्ट सारख्या ज्या यंत्रसामग्री आहे तर त्यांचा टॅक्स 12% 5% कमी करण्यात आलेला आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जीएसटी एटी, आता ह्याच्यामध्येच एक नवीन काय म्हणतात संस्था आली आहे, कोणती जीएसटी एटी. आता ही ऑब्व्हियसली जीएसटी ऍक्ट 2017च्या अंडर आहे, तर ही असणार आहे स्टॅच्युटरी बॉडी, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता ही अर्धन्यायिक आहे, ऑब्व्हियसली इथं जर ट्रिब्युनल आहे किंवा अपील करताय तुम्ही लोअर कोर्ट मधून तिथं जर अपील करताय तर ही असणार आहे काय अर्धन्यायिक संस्था, ठीक आहे, किंवा क्वासी ज्युडिशियल म्हणतो त्याला आपण. तर ह्याचे काही बेंचेस आहेत, ते बेंचेस आपल्याला माहित पाहिजे. एक प्रधान बेंच आहे ते नवी दिल्लीमध्ये आहे, आपल्याला वाटेल मुंबईमध्ये असेल पण नाही, नवी दिल्लीमध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर 31 राज्य खंडपीठ, हे प्रधान खंडपीठ आहे. 31 राज्य खंडपीठ किती 45 ठिकाणी आहेत, ह्याला बेंचेस म्हणतो आपण. त्यानंतर ह्याचे प्रधान खंडपीठाचे अध्यक्ष कोण असणार, रिटायर्ड सुप्रीम कोर्टाचे जज किंवा हाय कोर्टाचे चीफ जज, हे एक लक्षात ठेवा, त्याचं क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता ह्याची पूर्ण प्रॉपर स्ट्रक्चर कसं असणार ते बघा. 2 ज्युडिशियल मेंबर असणार त्याच्यात, एक टेक्निकल मेंबर केंद्राचा आणि एक टेक्निकल मेंबर राज्याचा, तर ही लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या अपील प्राधिकरणापासून निकालानंतर 3 महिन्याच्या आत अपील दाखल करणे आवश्यक आहे, म्हणजे हे दुसऱ्या लेवलची निकालाची हे आहे, इथे लिहिलेलं आहे बघा, द्वितीय स्तरीय व्यासपीठ आहे. त्याच्यानंतर बँकिंग कायदे सुधारणा आणि अधिनियम, आता ह्याच्यामध्ये पण काही बदल करण्यात आले होते बँकिंग लॉज मध्ये, तर ते कोणत्या कोणत्या ऍक्ट मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आरबीआय ऍक्ट आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट आहे, बँकिंग कंपन्याचा ऍक्ट आहे आणि बँकिंग कंपन्या ऍक्ट, म्हणजे हे दोन आहेत, एक 70चा ऍक्ट होता आणि एक 1980चा ऍक्ट आहे, हे दोन्ही आहे, ठीक आहे. हे फक्त ऍक्ट म्हणजे वाचून घ्या कोणते कोणते ऍक्ट आहे. त्यानंतर सबस्टॅन्शियल इंटरेस्ट किंवा लक्षणीय हितसंबंधीची मर्यादा 5 लाख रुपयावरून 2 कोटी पर्यंत करण्यात आली आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे कन्सेप्ट आहेत मी तर समजावून सांगत नाही, प्रॉपर आपले जे कोर्स आहे त्याच्यामध्ये समजून सांगितले आहे, पण इथं फक्त वाचून घ्या ऍटलिस्ट. त्यानंतर सहकारी बँकांमध्ये संचालकाचा कार्यकाळ 8 वरून 10 वर्षावर करण्यात आलेला आहे, ठीक आहे. सहकारी बँकेचा आहे, नॉर्मल बँक नाही, हे फक्त लक्षात ठेवा. सहकारी बँकामध्ये, सहकारी बँक म्हणजे जे कोऑपरेटिव्ह बँक्स असतात त्या. त्याच्यानंतर पीएम मित्रा स्कीम, आता ही इम्पॉर्टंट आहे. आपण मग अशी मित्रा पार्क्स बघितल्या होत्या, मित्र प्लॅटफॉर्म बघितला होता. हा जो मित्र प्लॅटफॉर्म आहे हा सेबीचा आहे. इथं आपण लक्षात काय ठेवलं होतं, अरे मित्रा तुम्ही जो गुंतवणूक केली ते बघून घे, सेबीनीच आहे ते, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे मित्र आहे इथे कापडासाठी आहे, लक्षात ठेवा. पीएम मित्रा, तो इथला जो टी आहे तो टी फॉर टेक्सटाईल आहे, लक्षात ठेवा मित्राचा.
आता इथे 7 ठिकाणी आहे, तर हे 7च्या 7 ठिकाण आपल्याला माहित नसेल झालं, पण हे 2 ठिकाणं लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये बनत आहे आणि मध्य प्रदेशातील धर जिल्ह्यात. आता मध्य प्रदेशात आपल्याला माहित का पाहिजे, कारण की हे पहिलं पार्क होतं जिथं मोदींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, हे बघा मध्य प्रदेशमध्ये इथे धर जिल्हा आहे तिथे, आणि महाराष्ट्रातला कोणता हा अमरावती आहे. तर एवढ्या ह्या 2 गोष्टी तरी लक्षात ठेवा. आता ह्या दोन्ही ग्रीन फील्ड आहे आणि बाकी काय काय ब्राऊन फील्ड पण आहे, म्हणजे एकच ब्राऊन फील्ड आहे. ठीक आहे, नाही 2 ब्राऊन फील्ड आहे वाटतं. अमरावती पण ब्राऊन फील्ड आहे. हा सॉरी सॉरी, अमरावती पण ब्राऊन फील्ड आहे. ब्राऊन फील्ड म्हणजे जिथं ऑलरेडी आहे तिथं परत आपल्याला नवीन बनवायचं आहे, तर ते आहे ब्राऊन फील्ड. आणि जिथं काहीच नाही तिथं आपण नवीन बनवतो म्हणजे ग्रीन फील्ड. ठीक आहे, मध्य प्रदेशचं आहे ते ग्रीन फील्ड आहे, महाराष्ट्रातलं आहे ते ब्राऊन फील्ड आहे. तर बाकीचे नाही म्हणजे एकदा वाचून घ्या कोणते कोणते आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचे लखनौमध्ये, त्याच्यानंतर गुजरातमध्ये नवसारी तिथं आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये आहे, कर्नाटकमधील कालाबुगरी आहे, कालाबुरागी आहे, त्यानंतर तामिळनाडूमध्ये विरुधुनगर आहे, आणि तेलंगणामध्ये वारंगल आहे. ठीक आहे, हे फक्त एकदा वाचून घ्या, पण लक्षात ह्या 2 ठेवा. त्याच्यानंतर हा ही 2021-22 ते 2027-28 या कालावधीसाठी आहे स्कीम. ठीक आहे, 7 ठिकाणी आहे, ते तुम्हाला सांगितलं. आता ह्याचं म्हणजे नेमकं काय टेक्सटाईल आहे, कापड आहे, तर हे आपल्याला जिथं बनत आहे तिथपासून तर प्रॉपर पूर्ण जे आपण एक्सपोर्ट करू दुसऱ्या देशापर्यंत, तर ती पूर्ण इथं सप्लाय चेनचं इथे असणार आहे. म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन. ठीक आहे, हे सगळं ह्याच्या संकल्पना असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, तर ह्याला जगातील सर्वोत्तम बँकेचा काय म्हणतात पोझिशन किंवा जे काय असेल घोषणा केलेली आहे. कोणी? ग्लोबल फायनान्स मासिक, हा मासिकाने. एकच सेकंद. हा, तर कुठे होतो आपण? स्टेट बँक ऑफ इंडिया झालं आपलं. त्यानंतर जगातील पहिलं येन ला जोडलेला स्टेबल कॉइन. स्टेबल कॉइन म्हणजे असं क्रिप्टो करन्सी असते, तर क्रिप्टो करन्सीचा प्रकार आहे, पण हा एखाद्या याला काय त्याला जे पण काही करन्सी असते, म्हणजे असं जसं इंडियाचा रुपया आहे तसं जपानचा येन आहे, तर त्याला जोडलेला क्रिप्टो करन्सी ती आहे स्टेबल कॉइन. ठीक आहे, तर ते जपानने JYPC या नावाची काढलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा नॅशनल काय स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल, तर त्यांनी भारतातील पहिली स्किल इम्पॅक्ट बॉन्ड सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा, स्किल इम्पॅक्ट बॉन्ड कोणी सुरू केलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग अशी आपण 2 म्युन्सिपॅलिटीज बघितलं होतं, एक कोणतं आपली नाशिक जिल्ह्यातली होती आणि एक आपली पिंपरी चिंचवड होती, तर ते दोन्ही तुम्हाला आठवायचे आहेत. आणि हे स्किल इम्पॅक्ट बॉन्ड आहेत. त्याच्यानंतर हार्ट ऑन व्हील्स, आता हे वस्त्रोद्योग मंत्रालयाने काढलेलं आहे. आता वस्त्रोद्योग मंत्रालय काढलं म्हटलं ते टेक्सटाईलच्या रिलेटेड असेल, तर ही माझा हातमाग माझा अभिमान आणि माझे उत्पादन आणि माझा अभिमान, तर ह्या थीमवर आधारित आहे. ठीक आहे, त्याचा उद्देश काय? हातमाग उत्पादनासाठी आहे. हार्ट ऑन व्हील्स फक्त हातमाग उत्पादनासाठी आहे, बाकी सगळ्या टेक्सटाईलसाठी नाही आहे, फक्त हातमागासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर स्मॉल फायनान्स बँकेतून युनिव्हर्सल बँक बनणारी एक बँक बनलेली आहे. ती पहिली बँक कोणती आहे? AU स्मॉल फायनान्स बँक. तर एवढंच लक्षात ठेवा, कोणती? युनिव्हर्सल बँक बनली. आता ह्या सगळ्या स्टॅटिकच्या कन्सेप्ट आहेत, ह्या तुम्ही इकॉनॉमीच्या बुकमधून करत असता. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वाधिक निर्यातदार राज्य कोणतं आहे? गुजरात आहे. ठीक आहे, सर्वाधिक महाराष्ट्राच्या वरती, दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्र, तिसऱ्या नंबरवर तामिळनाडू. ही गोष्ट एकदा वाचून घ्या. त्यानंतर आशियातील सर्वात लांब मालगाडी, लक्षात ठेवायची काही गरज नाही, रुद्रास्त्र नावाची गाडी आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स संकलन. आता हे जे इन्कम टॅक्स आहे, तर हे आपलं ह्यावेळेस पहिल्यांदा जे कॉर्पोरेट टॅक्स आहे तर त्याच्यापेक्षा जास्त झालेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. काय? इन्कम टॅक्स आपलं कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा खूप जास्त झालेलं आहे. ठीक आहे, खूप नाही पण थोडंसं जास्त झालेलं आहे. आधी जे 2014 ला होतं तर त्यावेळेस 38% इन्कम टॅक्स होतं आणि आता ते 53% झालेलं आहे, म्हणजे खूप जास्त वाढलेलं आहे. आता का बरं वाढलं आहे ते मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या कोर्समध्ये, इथं फक्त सांगतोय पटापट. आणि हे जे कॉर्पोरेट टॅक्स आहे तर हे 61% वरून आता 46% झाले, हे कमी झाले आहे. ठीक आहे, कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे जे कंपन्या किंवा ज्या महामंडळ कर असतं तर त्यांचा टॅक्स आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, आपला जो इन्कम टॅक्स आहे हा वाढलेला आहे आणि कॉर्पोरेट टॅक्स आहे हा कमी झालेला आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल किंवा पोर्ट हे मुंबई कंटेनर टर्मिनल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतातील सर्वात सार्वभौम रेटिंग्स किंवा सोवरिंग क्रेडिट रेटिंग्स आहेत, हे R&I नावाची एक जे काय म्हणतात रेटिंग देणारी एजन्सी आहे, तर ही जापनीज एजन्सी आहे आणि हिने रेटिंग दिली आहे. अशा बऱ्याचशा एजन्सीज आहेत जेणेकरून कळतं की जे इन्व्हेस्टमेंट करतात भारतात त्यांना कळतं की किती इन्व्हेस्टमेंट करायची किंवा करायची की नाही ते कळत असतं, त्याच्यासाठी हे रेटिंग असतात. तर भारताची रेटिंग आता चांगली झालेली आहे. आधी BBB होती, आता BBB प्लस झालेली आहे, ही थोडीशी स्टेबल झाली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण 2025चं. आता हे पण महत्वाचं आहे कारण की महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचं आहे आणि महाराष्ट्राचं पहिलं राज्य बनलंय की ज्याने हे बनवलेलं आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी दिल्या त्या जास्त माहिती पाहिजेत. काय?
आता हे आपल्याला 2030 पर्यंत हे जे सेक्टर आहे जहाज बांधणीचं किंवा शिप बिल्डिंगचं, त्याच्यामध्ये आपल्याला 6,600 कोटी पर्यंतची गुंतवणूक पाहिजे आहे. ठीक आहे, हे बघा, हे आपलं एम आहे. 2030 पर्यंत 6,600 कोटी रुपयांची गुंतवणुकीचं एम आहे. आणि सागरी क्षेत्रात 40,000 रोजगार निर्मिती करायची आहे. ठीक आहे, 40,000 लोकांपर्यंत. त्यानंतर 2047 पर्यंत 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. हे 2030 पर्यंत 2047 पर्यंत दोन उद्दिष्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं दोन्ही. आणि सागरी क्षेत्रामध्ये 3.3 लाख रोजगार निर्मिती, तर हे दोन तर फॅक्ट लक्षात ठेवायचीच आहे. त्यानंतर 2030 पर्यंत भारताच्या जहाज बांधणीच्या, लक्षात ठेवा, जहाज बांधणीच्या लक्ष्यामध्ये कमीत कमी 1/3 महाराष्ट्राचे योगदान पाहिजे. ठीक आहे, टोटल जेवढे जहाज बांधणी होती त्याच्या 1/3 एवढं महाराष्ट्राचं योगदान पाहिजे. तर असं हे लक्ष आहे. हे तीन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एफडीआय गुंतवणूक. आता हे डीपीआयआयटी ची आकडेवारी आली होती, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त भारतामध्ये गुंतवणूक ही किंवा एफडीआय ते हे सिंगापूर मधून येते. आणि भारतात जर बघायला गेलं सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी लक्षात नाही ठेवल्या चालेल, पण हे पहिले लक्षात ठेवा. सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात आहे. ठीक आहे, पण हे पहिल्या तरी गोष्टी लक्षात ठेवून द्या. पहिला आहे सिंगापूर, दुसरा आहे महाराष्ट्र. ठीक आहे, म्हणजे एक मॅप काढतो म्हणजे तुमचं आता व्हिज्युअलाइज होऊन जाईल. हे आहे महाराष्ट्र. ठीक आहे, आणि इकडे आहे सिंगापूर. तर सिंगापूरवरून सगळ्यात जास्त महाराष्ट्रात येत आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रात येत आहे आणि ओव्हरऑल सिंगापूरवरून येत आहे. आणि लक्षात ठेवासाठी काय सांगतोय की जे सिंगापूर आहे तिथून सगळ्यात जास्त एफडीआय आपल्या महाराष्ट्रात येत आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 हे वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट आहे. आणि कोणी काढले? UNCTAD. ठीक आहे, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट ही UNCTAD काढते, ही संस्था लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक एफडीआय प्राप्त देश आणि सगळ्यात जास्त एफडीआय कोणत्या देशातून जात असेल तर ते आहे अमेरिका. दोन्ही अमेरिका आहे. ठीक आहे, म्हणजे हा देश आहे अमेरिका, इथून एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत पण आहे आणि इथून एफडीआय जात पण आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर इथे दुसऱ्या नंबरला सिंगापूर, जिथे भारतामध्ये जिथं सगळ्यात जास्त येते ते. त्यानंतर हाँगकाँग आहे. त्यानंतर चीन आहे. भारत 15व्या स्थानी आहे की जिथे सगळ्यात जास्त एफडीआय येतो. त्यानंतर पहिला आहे अमेरिका, जपान आणि चीन, जिथे एफडीआय सगळ्यात जास्त जातो. इथे पहिलं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सर्वाधिक जीएसटी कलेक्शन कुठे? महाराष्ट्रामध्ये आहे. तर हे लक्षात ठेवा. इथं पहिल्या नंबरला महाराष्ट्र, दुसऱ्या नंबरला कर्नाटक. हे दोन तरी लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळ्यात जीएसटी कलेक्शन ह्या दोन राज्यात होतं. ठीक आहे, लागूनच राज्य आहेत. नंतर परत वरती गेलं की गुजरात आहे, परत खाली आलं की तामिळनाडू आहे. तर हे 4 राज्य आपल्याला माहिती पाहिजे. पहिले दोन तर हे लक्षात राहून जातील लागून असल्यामुळे. ठीक आहे, पहिलं आहे महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक. त्याच्यानंतर आहे इथे सगळ्यात जास्त जीडीपीचं जीएसटीचं कलेक्शन होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, जीएसटीचं कलेक्शन आणि जीडीपी मध्ये पण महाराष्ट्र पहिला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिया युके एफटीए किंवा मुक्त व्यापार करार. आता हा पण आता मागे झाला होता. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय? डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन. म्हणजे काय आहे की इथे जे पण सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट आहे, म्हणजे हे जे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन आहे, हे एक सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट आहे. म्हणजे काय की जे आपल्या भारतातून जे कामगार तिकडे जातील किंवा तिकडले जे कामगार इकडे येतील, कामगार म्हणजे जे आयटी सेक्टर किंवा कुठे पण काम करतात, तर त्यांना सोशल सिक्युरिटी द्यावं लागतं प्रत्येक देशात. ठीक आहे, तर एकदा समजा भारतात त्यांनी सोशल सिक्युरिटी दिली तर त्याला परत सोशल सिक्युरिटीसाठी इंग्लंडमध्ये द्यायची गरज नाही पैसे. ठीक आहे, फक्त एकाच ठिकाणी सोशल सिक्युरिटीचे पैसे द्यायचे. तर त्याला सामाजिक सुरक्षा करार पण म्हणतात. ठीक आहे, त्याचा प्रकार आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. हा जो डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन आहे हा सामाजिक सुरक्षा कराराचा प्रकार आहे. तर ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे ह्याच्यामध्ये. तर असं दुसऱ्या कोणत्या ह्याच्यात नाहीये. म्हणजे आपण आतापर्यंत ओमानचं बघितलं, त्याच्यानंतर आपण इव्हन EU सोबत पण बघितलं, युरोपियन युनियन सोबतचं पण जे आपण एफटी बघितलं त्याच्यामध्ये पण हे नव्हतं. हे आहे आपल्या युके सोबत फक्त, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे सेटा आहे, याचं नाव सेटा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड अग्रीमेंट. आपण जे ओमान सोबतचं बघितलं होतं मग अशी ते सेपा होतं. ठीक आहे, CEPA आणि हे CATA आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये म्हणजे कुठं काय कोणाकडे जास्त येत आहे, कोणाकडे काय जास्त येत आहे, तर ते मला वाटत नाही याच्यात जास्त विचारतील म्हणून. पण ह्याच्यामध्ये प्रोसेस फूड्स आहेत, मरीन प्रोडक्ट्स आहेत, टेक्सटाईल क्लोथिंग वगैरे आहे, ह्या सगळ्यामध्ये भारताला फायदा होणार आहे. आणि इंग्लंडला पण म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी पण 90% ब्रिटिश निर्यातीला त्यांनी म्हणजे भारताकडून मुभा वगैरे मिळाली, तर त्यांना पण तेवढा फायदा होणारच आहे. ठीक आहे, तर त्यांनी आणखी गोष्ट की त्यांनी व्हिजन 2035 हे आता नवीन डॉक्युमेंट काढलेले आहे. आधी फक्त रोडमॅप 2030 होतं, ते आता व्हिजन 2035 झालेलं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची मुलगी. ठीक आहे, तर ह्याच्यामधल्या फक्त ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि हे व्हिजन 2035. त्याच्यानंतर नॅशनल डेव्हलपमेंट बँक किंवा NDB.
तर ह्याचं सदस्य आपल्याला बघायचे म्हणजे त्याच्यात काही ऍड वगैरे झाली होती त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे. आता एकूण 9 आहेत टोटल आणि संभाव्य सदस्य बाकी आहेत, तर हे जास्त करायची गरज नाही, फक्त आता एकूण 9 कोणते आहेत ते म्हणजे ते बघून घ्या. पहिला म्हणजे जे ब्रिक्स आपल्याला एवढं माहिती आहे, ही जी एनडीबी आहे किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, तर तिला काढणारी संस्था कोण होती? BRICS, ब्रिक्स. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली हे देश राहणारच आहे. तर हे देश आहेत. सोबतच मग त्याच्यानंतर बांगलादेश आलं, UAE आलं, इजिप्त आलं आणि अल्जेरिया. ठीक आहे, ब्रिक्स आणि बांगलादेश, UAE, इजिप्त आणि अल्जेरिया हे देश फक्त एकदा वाचून घ्या. ठीक आहे, त्यानंतर संभाव्य म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर म्हणजे यांनी पुन्हा प्रॉपर साईन वगैरे नाही केलेली आहे. तर हे उरुग्वे आहे, उझबेकिस्तान आहे, कोलंबिया आणि इथिओपिया हे फक्त एकदा म्हणजे नाही वाचले चालेल, पण हे तरी एकदा एक दोनदा वाचून घ्या. ठीक आहे, ब्रिक्स प्लस बाकीचे. ब्रिक्स म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल ना, BRICS, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे प्लस बांगलादेश, UAE, इजिप्त आणि अल्जेरिया हे देश लक्षात ठेवा. 9 आहे टोटल. त्यानंतर एनडीबी विषयी आपल्याला माहित पाहिजे, तर ही आपण स्टार्टिंग मधून करत असतो, पण इथं पटपट रिवाइज करून घेतो. तर ही आपली जी 2012ला चौथी ब्रिक्स समिट झाली होती, तर त्याच्यामध्ये भारताने याची संकल्पना मांडलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2014ला फोर्टालेझा मध्ये हे आलेलं आहे, तर याला फोर्टालेझा डिक्लेरेशन पण म्हणतात. ठीक आहे, फोर्टालेझा डिक्लेरेशन थ्रू हे एनडीबी आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मुख्य न्यायालय बघायला गेलं, सॉरी मुख्य न्यायालय नाही, मुख्यालय बघायला गेलं तर शांघाय चीनमध्ये आहे आणि भारताचं प्रादेशिक कार्यालय अहमदाबाद मध्ये आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, अहमदाबाद मध्ये म्हणजे भारतात कुठे आहे, तर हे अहमदाबाद मध्ये आहे. त्याच्यानंतर उद्दिष्ट, तर जे इमर्जिंग मार्केट्स आहेत आणि डेव्हलपिंग कंट्रीज आहेत म्हणजे उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देश, तर त्यांच्यामध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी संसाधने पुरवणे. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ही बँक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक. त्याच्या म्हणजे डेव्हलप कंट्रीजना मिळणार नाही, डेव्हलपिंग कंट्री आणि ज्या उदयोन्मुख आहेत त्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हा याच्यात ही गोष्ट लक्षात ठेवा, भांडवल प्रत्येक देशाला $100 बिलियन भांडवल द्यावं लागतं, प्रत्येक जो पण देशाला तिथं यायचं ते. ठीक आहे, त्यानंतर मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल. आता खूप जास्त काही मला वाटत नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की $1 ट्रिलियन पर्यंत महाराष्ट्राची जीडीपी पोहोचू शकते. तर सध्याच्या कंडिशनला जवळपास 500-550 बिलियन डॉलरच्या जवळपास आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी करायच्या मग गरज वाटत नाही, पण सेक्टर वाईज म्हणजे हे स्टॅटिकचा पार्ट आहे. स्टॅटिक म्हणजे ह्याचा पार्ट नसेल हा, म्हणजे हा असा वेगळा पण पार्ट आहे. तर सेक्टर वाईज आपल्याला हे फक्त जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा कोणत्या कोणत्या सेक्टरचा वाटा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले आहे ऍग्रिकल्चर, तर ह्याचं सगळ्यात कमी आहे. ठीक आहे, 13%, इंडस्ट्रीमध्ये 22% आणि सर्व्हिसमध्ये 64%. तर सगळ्यात जास्त सर्व्हिसमध्ये आहे, म्हणजे भारताचा पण जवळपास असं स्ट्रक्चर आहे, तर सर्व्हिसमध्ये सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणतं? मिझोराम. म्हणजे पूर्ण साक्षर म्हणजे हे फक्त साक्षर राज्य नाही, हे फंक्शनल लिटरसी आहे. फंक्शनल लिटरसी किंवा फंक्शनल साक्षर म्हणजे काय असतं की तुम्हाला वाचता येतं, लिहिता येतं, सोबतच तुम्हाला काही कळतं वगैरे पण, म्हणजे नॉर्मल नॉर्मल की जे ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, वाचणं, लिहिणं आणि काही काय त्याला कळणं त्या गोष्टी, तर ते आहे फंक्शनल लिटरसी. ठीक आहे, शिक्षण मंत्रालयानुसार 95% साक्षरता प्राप्त केलेल्या राज्य केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण साक्षर मानले जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही एक उल्हास नावाची स्कीम होती. आता ही स्कीम आपण स्कीम्स घेऊ त्याच्यानंतर लेक्चर, त्याच्यामध्ये आपण स्कीम कव्हर करू. ठीक आहे, त्याच्यानंतर शाळेत जाऊन न शिकणाऱ्या प्रौढांसाठी ही योजना आहे, आणि ही जी योजना आहे ती, आणि 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असलेले ते केंद्र प्रायोजित वगैरे ते आपण प्रॉपर नंतर बघू. ठीक आहे, त्याच्यानंतर नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी. आता ही एक इम्पॉर्टंट आहे. तर ही कसं, आता आपल्याला माहिती आहे की 2025ला आपलं जे युनायटेड नेशन होतं त्यांनी कॉपरेटिव्ह काय म्हणतात त्याला, नॅशनल कॉपरेटिव्ह इयर डिक्लेअर केलं होतं, किंवा राष्ट्रीय सॉरी इंटरनॅशनल सहकार काय म्हणतात वर्ष घोषित केलं होतं. तर त्या सहकार वर्षाची थीम काय होती? कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, त्या वर्षाची थीम कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर अमित शहा यांनी पण म्हणजे आपले धोरण जाहीर वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर सुरेश प्रभू, हा ही एक कमिटी लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरेश प्रभू कमिटी, सुरेश प्रभू समिती ही रिकमेंडेशन दिली होती त्यांनी, तर त्याच्या रिकमेंडेशन नुसार हे होतं. त्यानंतर जो उद्देश बघायला गेला तर 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे आहे. तर हे ऑब्जेक्टिव्ह आणि म्हणजे दृष्टी वगैरे पण लक्षात ठेवा. म्हणजे इथं लिहिलं नाही, पण ठेवून द्या, म्हणजे टिक केलं नव्हतं मी त्याला. उद्देश 50 कोटी आणि दृष्टी किंवा विजन, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. विजन काय, ऑब्व्हियसली 2047ला भारताला विकसित बनवायचं आहे, तर त्याच्यापर्यंत सहकार मंत्रालयाचे सहकारची समृद्धी या दृष्टीचे पालन होणार आहे. ठीक आहे, सहकारची समृद्धी हे पण एक गोष्ट लक्षात ठेवून द्या, त्याचं विजन आहे आपलं. ठीक आहे, सहकारची समृद्धी. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तर हे ठीक आहे आपण वाचून घेऊ.
भारतात 8.44 लाख सहकारी संस्था आहे सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील सहकारी संस्थांपैकी 25%, सॉरी, जगभरातील जेवढ्या सहकारी संस्था आहे त्याच्यापैकी 25% भारतात आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर म्हणजे कारण की आता पूर्ण सहकार वर्ष होतं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे मागच्या वेळी सहकार वर्ष होतं आणि सोबतच पुढचे म्हणजे भारताची पण ही पॉलिसी आली आहे. ठीक आहे. सहकार पॉलिसी, त्याच्यामुळे सहकार्याच्या विषयी काही स्टॅटिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. भारतात 8.44 लाख सहकारी संस्था आहेत. जगभरातील जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्याच्यापैकी 25% ह्या भारतात आहेत. इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह डे किंवा आंतरराष्ट्रीय सहकार दिवस हा एक लक्षात ठेवा, जुलैचा पहिला शनिवार असतो. ठीक आहे. 5 जुलै 2025 मागच्या वर्षी होता. त्याच्यानंतर इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, तर ह्याची स्थापना 1895 ला झाली होती आणि 2024 ची बैठक ही भारतात झाली होती पहिल्यांदाच. ठीक आहे. तर ही एक गोष्ट लक्षात पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे दिल्लीत झाली होती बैठक, तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 हे डिक्लेअर केलं होतं आणि 2012 ला पण हे डिक्लेअर केलं कोणी, ऑब्व्हियसली युनायटेड नेशनने. त्याच्यानंतर सहकार मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेटिव्ह ही आपण 2021 ला काढली होती आणि पहिले मंत्री कोणते, अमित शहा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आहे, हे आपण पुढे पण येईलच. ठीक आहे. हे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर जागतिक दारिद्र्य रेषेमध्ये आता बदल झालेला आहे. चेंज इन पॉवर्टी लाईन जे आपण स्टॅटिक मधून करत असतो तर तीच आहे पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषेत. आता त्याच्यात बदल झालेला आहे. हे आहे वर्ल्ड बँकेचं. ठीक आहे. वर्ल्ड बँक आपल्याला माहिती आहे. तर त्याचं पॉवर्टी लाईन काढतं तर ती आता $3 प्रति दिवस झालेली आहे. ठीक आहे. प्रति दिवस $3. आधी किती होती, $2.15 प्रति दिवस. तर त्याच्यावर आता ही चेंज झाली आहे. ही गोष्ट माहिती पाहिजे. पण ही जी आहे ही जे कमी उत्पन्न वाले देशांचा गट आहे ते त्यासाठी आहे. ठीक आहे. आणि कमी मध्यमवाले उत्पन्न देशांचा गट आहे त्याच्यात 3.65 आधी होती, आता 4.20 झालेली आहे. आणि मध्यम सॉरी उच्च मध्यम वाले जे आहेत त्यांची 6.85 आणि होती आता किती 8.30 झालेली आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, नवीन रेश लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. ठीक आहे. खूप जास्त 3, 4.20 आणि 8.30. ठीक आहे. 3, 4.20, 8.30. त्याच्यानंतर शॉर्ट्स, आता ह्याच्यामध्ये युरो चलन जे बल्गेरिया नावाचा देश आहे त्यांनी स्वीकारलेला आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बल्गेरियाने युरो चलन 2026 मध्ये स्वीकारलेला आहे. हा युरो जो झोन असतो त्याचा 21वा सदस्य झाला आहे. युरो झोन म्हणजे काय, जे युरो वापरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅफे 3 आणि कॅफे 4 हे नियम फक्त आपल्याला माहित पाहिजे कशाचे आहेत, हे प्रवासी वाहनांमध्ये इंधन क्षमता आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी. ठीक आहे. इंधन क्षमता वाढवणे, सॉरी इथं वाढवणे पाहिजे, वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे, त्यासाठी हे कोणी काढलेले, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने. त्याच्यानंतर भारत मलेशियातील पाम तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, पाम तेल असतं ते आपण मलेशियातून सगळ्यात जास्त आयात करतो. ठीक आहे. इंडोनेशिया मधून पण करतो पण ते दुसऱ्या नंबरला, इंडोनेशिया वगैरे. हे पहिल्या नंबरला सगळ्यात जास्त आपण मलेशियातून करतो. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विदर्भातील पहिला एकात्मिक पोलाद प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यात आहे, कोणसरी इथं. ठीक आहे. तर ही पण एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. आपल्या जो आता बजेट आला होता महाराष्ट्राचा बजेट, तर त्याच्यामध्ये पण गडचिरोलीमध्ये ह्या प्रकल्पाची सांगितलं होतं. ठीक आहे. तर ते हे इम्पॉर्टंट आहे, एकात्मिक पोलाद प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात कानसरी इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी कोणसरी इथे. त्यानंतर एनव्हीडीआय आहे. तर ही जी कंपनी आहे ही आता $4 ट्रिलियन कंपनी चे बाजार मूल्य गाठणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. ठीक आहे. एनव्हीडीआय. तर ही चिप वगैरे बनवत असती, जे आता एआय वगैरे आहे, चॅट जीपीटीला वगैरे चिप प्रोव्हाइड करायचं काम करून करते हीच कंपनी. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही खूप जास्त हिचा बूम मध्ये आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही $4 ट्रिलियन पर्यंत गेलेली आहे. नंतर रिक्लेम फ्रेमवर्क, आता हा फ्रेमवर्क आहे कोळसा मंत्रालयाचा. ठीक आहे. आता रिक्लेम म्हणजे काय, की जे पण कोळसा खाणी वगैरे बंद झाल्या, म्हणजे कोळसा खाणी असतात जेव्हा बंद होतात त्या आजूबाजूला राहणारे लोक असतात किंवा तिथे जे कामगार असतात तर त्यांचे पूर्ण रोजगार जातो. तर त्याच्यासाठी त्यांना परत वरती आणण्यासाठी, समाजात आणण्यासाठी ही फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. रिक्लेम फ्रेमवर्क कोळसा मंत्रालयाचे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जेंडर बजेटिंग नॉलेज हब, आता हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, महिला मंत्रालयाचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे खूप जास्त मला इम्पॉर्टंट वाटत नाही. त्याच्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, हे आपल्याला माहिती आहे एसएफबी, स्मॉल फायनान्स बँक, ते हे आपण स्टार्टिंग मध्ये करत असतो की ह्याला जवळपास 75% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग करावं लागतं किंवा प्राधान्य क्षेत्र कर्ज द्यावं लागतं. ठीक आहे. ह्यांना म्हणजे ऍग्रिकल्चर असो किंवा बाकीच्या पण ज्या गोष्टी एज्युकेशन वगैरे, तर त्याच्यात ते आपल्याला तुम्ही प्रॉपर करून घ्या ते स्टार्टिंग मधून. तर ते किती 75% होतं, आता ते कमी करून 60% केलंय कोणी, आरबीआयने ऑब्व्हियसली. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. त्यानंतर आरबीआय कडून एनबीएफसीचा परवाना मिळवणारी पहिली ई कॉमर्स कंपनी आहे फ्लिपकार्ट. ठीक आहे. पहिली ई कॉमर्स एनबीएफसी, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. जर एआय वर चालणारे देशातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम हे हैदराबादच्या गोल्ड सिक्का या कंपनीने काढले. ठीक आहे. हैदराबादमध्ये ही पण एक
लक्षात ठेवा. हैदराबादच्या गोल्ड सिक्का कंपनीने. गोल्ड मेल्टिंग एटीएम म्हणजे काय, तुम्ही तिथं त्या एटीएम, ते एटीएम सारखंच असतं, तिथे जायचं, तुमचे दागिने किंवा गोल्ड किंवा काही पण असेल तिथे टाकायचं, ते आपोआप मेल्ट होतं आणि ते ठरवलं की तुमची प्युरिटी किती आहे आणि प्रॉपर ते गोल्ड किती निघालं त्याच्यातून, त्याच्यानुसार ते तुम्हाला पैसे वापस करतं. ठीक आहे, तर असं आहे गोल्ड सिक्का एटीएम. तर त्याच्यानंतर भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. आता हे करायची काही गरज नाही, आपण मगाशीच केलं होतं, भारत 6व्या क्रमांकाची झालेली आहे, तर ह्या वर्षीचं ते आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं, 6व्या क्रमांकाची झालेली आहे. आता हे पण लक्षात ठेवू शकतो, त्यांनी मागचं विचारलं तर पण म्हणजे ठीक आहे, आपण ते पण मगाशी कव्हर केलं होतं. त्याच्यानंतर वेव्ज 2025, आता ही खूप जास्त महत्वाची आहे, खूप जास्त महत्व आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, 10-15 स्टार्ट करून ठेवा. आता हे काय, वेव्ज वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट, हे 1 ते 4 मे पर्यंत झाली होती. आता 2025 झाली होती, आता मुंबईमध्ये झाली होती आणि मोदींनी याचं उद्घाटन केलं होतं. आणि हे कशासाठी आहे, ऑरेंज इकॉनॉमी किंवा एव्हीजीसी साठी आहे. आता ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, क्रिएटिव्ह इकॉनॉमी ज्याला म्हणतो, म्हणजे ज्याच्यात सगळं कला आलं, तेव्हा मूव्हीज वगैरे आलं, बघा दिलंय, कला, मूव्ही, डिझाईन, फॅशन वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी, सॉफ्टवेअर, गेमिंग वगैरे, ह्या सगळ्या ऑरेंज इकॉनॉमी मध्ये येतात. तर हे कन्सेप्ट विचारू शकतात, ऑरेंज इकॉनॉमी काय आहे. ठीक आहे, त्यानंतर एव्हीजीसी, एव्हीजीसी म्हणजे पण सिमिलर कन्सेप्ट आहे, त्यात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग वगैरे, कॉमिक्स वगैरे सगळं सगळं असणार आहे, म्हणजे ज्यात आपण क्रिएट जास्त काय करतोय नवीन. ठीक आहे, मोस्टली सोशल मीडियामध्ये, तर ते आहे ऑरेंज इकॉनॉमी आणि एव्हीजीसी. त्यासाठी ही समिट झाली होती आणि जगभरातून लोक आले होते. कुठं, मुंबईमध्ये झाली होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर ही भारताची पहिली अशी ऑरेंज इकॉनॉमीसाठीची समिट होती. त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. 2029 पर्यंत भारतात 50 बिलियन मार्केटची, $50 बिलियन मार्केटची संधी म्हणजे स्थापण्यासाठी आपण ते घेतली होती आणि इथे आयआयसीटीची स्थापना केली आहे. ठीक आहे, आयआयसीटीसी म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. आता ही कुठे आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे, ही मुंबईमध्ये आहे. ठीक आहे, मुंबईमध्ये. इथे काय शिकवणार आहे, हे एव्हीजीसी जे सगळं आहे ते शिकवतील इथे, तर तीच आहे, लक्षात ठेवा. कोणी केली, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि फिक्की आणि सीआय ह्या तिघांनी मिळून काढलेली आहे. तर ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, मुंबईमध्ये. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, हे ऑरेंज इकॉनॉमी पण सांगितले तुम्हाला. त्याच्यानंतर सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन. आता हे जे आहे, हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कारण की आता जे जिओ किंवा बाकीच्या पण ज्या सिम कार्ड वाल्या कंपन्या आहेत त्यांना टफ द्यायसाठी ही एक सॅटेलाइट बेस वाली हे आली, काय त्याला कंपनी आलेली आहे, स्पेस एक्स, जो आपला इलॉन मस्कची कंपनी आहे, तर त्यांनी स्टारलिंक पण काढलेली आहे. ठीक आहे, स्टारलिंक नावाची ही सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशनची कंपनी आहे, तर इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. स्टारलिंक कोणाची, स्पेस एक्सची. त्याच्यानंतर किंवा इलॉन मस्क ची पण समजू शकता. त्यानंतर क्युपियर हे अमेझॉनचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर न्यू वेब हे युटेलसॅट ग्रुपचं आहे. तर भारतामध्ये स्टारलिंक आलेलं आहे, ऍटलीस्ट हे स्टारलिंक आहे ते खूप जास्त लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड बँक लँड कॉन्फरन्स. आता ही पण एक महत्वाची आहे, कारण की ह्याच्यामध्ये भारताच्या ज्या 2 स्कीम आहेत, स्वामित्व स्कीम आणि ग्राम मानचित्र, त्यांनी लय मोठा डंका वाजवला होता आणि भारताला कंट्री चॅम्पियनचं स्टेटस मिळवून दिलं होतं. कुठे झाली होती, वॉशिंग्टन डीसी मध्ये. आता ह्या स्कीम्स काय आहेत, हे आपण जे स्कीमचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये कव्हर करू. ठीक आहे, मोस्टली उद्या वगैरे कव्हर करून टाकू. त्याच्यानंतर रिपेरेबिलिटी इंडेक्स कमिटी. आता ही कमिटी आहे, ही भारत खेरा यांच्या अंडर बसली होती. म्हणजे काय, रिपेरेबिलिटी म्हणजे तुम्ही किती प्रमाणात रिपेअर करू शकता कोणती गोष्ट वगैरे, तर ती आहे रिपेरेबिलिटी इंडेक्स कमिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडेक्स आणि ते बनवण्यासाठी ही कमिटी बसली होती, भारत खेरा कमिटी. त्याच्यानंतर विझिंगम पोर्ट. आता हे खूप महत्वाचं आहे, विझिंगम पोर्ट. आता पोर्ट आपल्याला माहिती आहे जिथं जहाज येतात, पण काही जहाज खूप मोठे असतात, ते मध्ये येऊ शकत नाही, त्यासाठी खूप खोल पाणी लागतं. तर त्यासाठी आपण इथे बघा, जास्त डार्क दिसतंय, तर इथं आपण खूप खोल बनवलेलं आहे. इथे जहाज येणार मोठं आणि हे जे छोटे छोटे जहाज आहे ते जवळ जातील, तिथून माल उतरवतील आणि परत किनाऱ्यापर्यंत घेऊन जातील. ते असं आपल्याकडे नव्हतं आतापर्यंत, हे पहिल्यांदाच असं काय त्याला खोल पाण्यातील माल वाहतुकीचे जहाज झाले, त्याला आपण ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणतो. तर हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कुठं, कोणतं आहे, विझिंगम पोर्ट. त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅटिक मधून मेजर पोर्ट्स करून घ्यायचे. त्यानंतर आरआरबी. आता आरआरबी आपल्याला माहिती आहे स्टॅटिक मधून चांगलं करतो, काय काय आरआरबी वगैरे, तर ती गोष्ट नंतर लक्षात घ्या. म्हणजे 1975 ला वगैरे आपण त्याची स्थापना केली होती, पण आता लक्षात ठेवा की हे खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभरात झाले होते आणि ते आता त्याच्यावर खूप जास्त स्ट्रेस येत होतं त्या बँकिंग सेक्टरवर. तर त्याच्यामुळे आपण कमी करायचं ठरवलं. आपण म्हणजे कोणी, डॉक्टर व्यास कमिटी झाली होती 2001 ला, तर त्यांनी सांगितलं होतं, तर टोटल 193 टोटल बँका झाल्या होत्या आरआरबी, तर त्या कमी करून म्हणजे 3 फेज मध्ये आपण कमी करायला सांगितलं होतं. आणि जी तिसरी फेज होती, तर तिसऱ्या फेज पर्यंत 43 झाल्या. आणि आता आपण पॉलिसी काय आणली होती, वन आरआरबी वन बँक. ठीक आहे, सॉरी, वन स्टेट वन आरआरबी पॉलिसी. तर ही पॉलिसी लक्षात ठेवा. आता वन स्टेट वन आरआरबी पॉलिसी म्हणजे काय, टोटल 26 आरआरबीचे एकत्रीकरण केले आहे आणि टोटल आता किती, 28 झाले. लक्षात ठेवा, 43 चे 28 झाले. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, हे कन्फ्युज करायचं तुम्हाला. 26 आरआरबी एकत्र झालेले आहेत आणि टोटल किती झाले, 28 आरआरबी झाले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर हे सगळं झालं आणि जे स्टॅटिक आहे ते तुम्ही करू शकता आपल्या स्टॅटिकच्या बुकमधून आणि हे करतात तुम्हाला माहितीच असेल म्हणजे कोणाची किती हिस्सेदारी वगैरे असते ते. त्यानंतर कवच. आता कवच सॉरी काय झालंय. हा. आता कवच काय आहे की जे ट्रेनची टक्कर थांबवण्यासाठीची हे आहे. ह्याच्यात RFID टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला म्हणजे ट्रेन असते, ट्रेन जर पटरीवर इकडे तिकडे जाऊ शकते, सॉरी पटरीवर इकडे तिकडे जायची नाही, पण एकामेका समजा एकाच पटरीवर दोन ट्रेन आल्या तर टक्कर मारू शकतात. तर ते थांबवण्यासाठी ही कवच सिस्टीम आलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कवच प्रोटेक्शनसाठी ते लक्षात राहून पण जाईल आपल्याला. आणि ही टेक्नॉलॉजी कोणती आहे ती पण लक्षात ठेवा, RFID टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यानंतर त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. आता हे म्हणजे आनंद गुजरातमध्ये आलं होतं, तर त्यामुळे हे लक्षात ठेव म्हणजे काय म्हणतात सहकारी विषय आहे आणि कोऑपरेटिव्ह विषय आहे, तर हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि डायरेक्ट आपण एक विद्यापीठ नवीन काढतोय, तर ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि ह्याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काय आनंद गुजरात इथे ही विद्यापीठ बनत आहे. कुठे बनत आहे? आनंद गुजरात, जिथे अमूलचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, अमूल जे आपण दूध वगैरे पितो तेच अमूलचं हेडक्वार्टर गुजरातमध्ये, तिथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ बनत आहे. आता जेवढं पण कोऑपरेटिव्ह विषय आहे ते तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर त्रिभुवन पटेल ह्याच्याविषयी विचारतील नाही, म्हणजे मला वाटत नाही विचारतील, पण ठीक आहे. हे हरिजन सेवक समितीचे म्हणजे प्रेसिडेंट वगैरे होते 1948 ते 1983च्या दरम्यान. ठीक आहे, त्यांनी खैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन लिमिटेड ही काढली होती आधी त्यांनी कोऑपरेटिव्ह. ठीक आहे, त्यानंतर त्यांना रॅमन मॅक्सेसे अवॉर्ड वगैरे मिळालेले आहे आणि पद्मभूषण वगैरे पण मिळालेलं आहे. आय थिंक यांच्याविषयी काहीतरी न्यूज मध्ये होतं म्हणून मी हे लिहून दिलं आहे. आता मी लिहून दिलेलं आहे म्हणजे ते महत्वाचं असणारच आहे. एक्झॅक्ट लक्षात येत नाही का बरं लिहून दिलेलं आहे, पण ठीक आहे, हे करून ठेवा तुम्ही, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे बाकी जे शॉर्ट्स आहेत ते थोडक्यात आधी मी IMP थोडक्यात लिहित होतो. तर ते आता पांबन आहे पहिले. तर पांबल हे ब्रिज आहे बघा, पांबन ब्रिज. तर हे जे ब्रिज आहे हे असं व्हर्टिकल लिफ्टिंग होणार होतं. आता हे जे असं दिसतंय हे जुनं ब्रिज आहे आणि ह्याच्या पलीकडे जे आहे हे आहे पांबन ब्रिज. ठीक आहे, म्हणजे हे पण पांबनच होतं, पण आता हे व्हर्टिकल लिफ्टिंग आहे, म्हणजे हे खालीवरती जाणार. हे जे ब्रिज आहे जेव्हा खाली असतं तर तेव्हा याच्यातून ट्रेन जाते. ठीक आहे, पण जेव्हा जहाज वगैरे इकडे तिकडे करायचे असतात तर हे जे ब्रिज आहे हे असं वरती जातं. ठीक आहे, तसं अपलिफ्टिंग वालं हे पहिलं ब्रिज आहे भारतातलं. तर न्यू पामन ब्रिज लक्षात ठेवा, रामेश्वरम इथे आहे, तामिळनाडूचं. ठीक आहे. त्यानंतर प्रवाह पोर्टल RBIचं आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर डीप टेक स्टार्टअप्स, एवढं काही लक्षात ठेवायची काही गरज नाही. त्यानंतर शक्ती पॉलिसी. आता ही शक्ती मधला जो के आहे तो कोयला म्हणजे कोळसा, तर कोळशासाठीचं हे धोरण आहे. आणि आता त्यांनी 8 श्रेणी बदलून 2 विंडोज केलेले आहे. ठीक आहे, तर ऍटलीस्ट आपल्याला माहिती पाहिजे ही शक्ती पॉलिसी काय आहे ते. त्याच्यानंतर सगळं शेवटचं राहिलंय आपलं मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस. आता हे स्टेटस आहे हे आपल्याला माहिती आहे की जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे WTO, तर ते देत असतं. आता त्याच्या डीप मध्ये जात नाही की नेमकी ती कन्सेप्ट आहे, ते आपल्या कोर्समध्ये प्रॉपर सांगितली आहे, पण ठीक आहे. आता हे जे आहे मोस्ट फेवर्ड नेशनचं स्टेटस आहे हे स्वित्झर्लंडने भारताकडून काढलेलं आहे. ठीक आहे, आता ते का बरं काढलं ती गोष्ट विसरून जा, फक्त एवढं लक्षात ठेवा स्वित्झर्लंडने भारताकडून काढलेलं आहे. लक्षात ठेवा कोणी काढलेलं आहे, स्वित्झर्लंड. त्याच्यानंतर बेस इयर, आता हे आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं, याच्यामध्ये चेंज झालेलं आहे. त्यानंतर WPI वाला पण बघितलं होतं, होलचेन समिती, पण हे हे अजून चेंज झालेलं नाही आहे, हे चेंज झालेलं आहे. ठीक आहे, हे अजून WPI चं चेंज व्हायचं आहे. CPI वगैरे पण चेंज झालेलं आहे, ते आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं. आता ही समिती लक्षात ठेवा, होलचंद आपण रमेशचंद समितीला होलचंद म्हणून लक्षात ठेवले होते, होलसेल प्राइसची आहे म्हणून. त्यानंतर बेस इयर वगैरे हे बघून टाकू नंतर, हे म्हणजे हे झालंच नाही. हा, आता ह्याच्यात फक्त WPI नाही, PPI वर साठी पण, PPI साठीची पण ही कमिटी आहे. आता PPI म्हणजे काय, प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, आणि WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. तर ही जी WPI आहे ही जी एकदम तुम्ही ज्या वेळेस विकत घेता, म्हणजे हा जो आता समजा हा काय इंडस्ट्रियलिस्ट आहे, तर ह्यानी काहीतरी बिस्किट बनवले, तर ही बिस्किट बनवून तुमच्याकडे पोहोचेपर्यंत इथं खूप सारे दलाल असतात. ठीक आहे, तर इथं तुम्ही ज्या प्राइसला घेता तर ती आहे, म्हणजे तुम्ही ज्या प्राइसला घेता म्हणण्यापेक्षा इथं सॉरी 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 इथं हा जो दलाल आहे, हा जो ज्या प्राइसला घेतो म्हणजे एकदम होलसेल प्राइसला घेतो ना, तर ती प्राइस म्हणजे होलसेल प्राइस. ठीक आहे, आणि हा याच्यापासून इंडस्ट्री पासून तर ह्या दलालापर्यंत जेवढं काही प्रोसेस लागते, सगळी जी प्रोसेस, तर ती प्रोसेस काढून जो फक्त इथं जे उरते, म्हणजे ह्याने जे काही बनवलंय, तर इथं ज्या स्टार्टिंग पॉईंटला जी राहते ती आहे प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, म्हणजे उत्पादकाला पहिल्या विक्रीवेळी प्रत्यक्ष मिळणारी किंमत. आणि घाऊक बाजारातील किंमत म्हणजे जे मोठे मोठे दलाल वगैरे असतात, जे इकडून तिकडे पैसे म्हणजे हे काय म्हणतात, इकडून विकत घेतात तिकडे टाकतात, तर त्यांच्यापर्यंत जी म्हणजे काय त्याला प्राइस राहते, तर ती आहे WPI. ठीक आहे, तर एवढंच माहिती ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर NUCFDC, आता ही मुंबईमध्ये झाली होती आणि ह्याची स्थापना म्हणजे काय, नॅशनल अर्बन
कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, याची स्थापना मुंबईमध्ये झाली होती आणि कोणी अमित शहा यांनी उद्घाटन केलं होतं मुंबईत. ठीक आहे, तेवढीच गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर चेंजेस इन एमएसएमई क्लासिफिकेशन, आता हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता म्हणजे डायरेक्ट विचारतात की म्हणजे फक्त टर्नओव्हर आहे की इन्व्हेस्टमेंट आहे की एकच कोणतं आहे की दोन्ही आहेत, हे असं पण विचारतात. तर हे दोन्ही याच्यावर आपण बेस करून एमएसएमई ठरवत असतो. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर. आता इन्व्हेस्टमेंटची आधीची डेफिनेशन लक्षात ठेवायची नाही, आता कोणती झाली आहे, आता जे मायक्रो एंटरप्राइज आहे तर ती म्हणजे एकदम छोटेवाले, तर ती आहे 2.5 करोडचं कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तर त्याच्यात आपण 10 केलं तर ते किती आहे, तर 25 करोड. तर ते स्मॉल एंटरप्राइज साठी. आणि मीडियम साठी किती आहे, 125. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, 2.5 फक्त तेवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10 गुणायचं आहे आणि त्याच्यामध्ये 5 गुणायचं आहे. ठीक आहे, 25 गुणिले 10 सॉरी 2.5 गुणिले 10 25 आणि 25 गुणिले 5 125. आणि त्याच्यानंतर इकडे टर्नओव्हर मध्ये पण लक्षात ठेवा की 10 करोडाचा कमीत कमी टर्नओव्हर म्हणजे ह्यासाठी पाहिजे किती, मायक्रो एंटरप्राइजेसाठी 10 करोडाचा, त्यानंतर स्मॉल एंटरप्राइजेसाठी 100 करोडाचा आणि ह्याच्यासाठी 500 करोडाचा, मीडियम साठी 500 करोडाचा. इथं पण सेम लागतं, 10 गुणिले 10 100, 100 गुणिले 5 500. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर नवीन टॅक्स स्लॅब्स, आता हे टॅक्स स्लॅब मागच्या वर्षीचे होते आणि ह्या वर्षी पण सेम लागू आहेत. ते एकदा वाचून घ्या. आधी जे 0 ते 4 लाख पर्यंत आहे तर त्याला काहीच टॅक्स नाही आहे. 4 ते 8 लाखापर्यंत 5%, म्हणजे इथं म्हणजे 4 वाढवलेले आहे. ठीक आहे, 24 लाखापर्यंत. आणि इथं 5 वाढवलेले 30 पर्यंत. ठीक आहे, तर एवढंच लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर 1 अब्ज टन कोळसा उत्पादन, असा भारत चीन नंतर पहिला देश बनलेला आहे की ज्याने एका वर्षात 1 बिलियन टन कोळशाचं उत्पादन केलेलं आहे. ठीक आहे, तर एवढीच फॅक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर कोलचे रिझर्व्ह वगैरे आहेत, कोल जे साठा आहे तो म्हणजे भारत पूर्ण जगामध्ये 5व्या नंबरचा आहे. आणि कोल प्रोडक्शन किंवा उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या नंबरचा प्रोड्युसर आहे. आणि कोल कन्झम्पशन किंवा ग्राहकामध्ये ते दुसऱ्या नंबरचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ही लक्षात ठेवू नका इथली, कारण की आपण जे काल एक इंडेक्सचं लेक्चर घेत होतं अहवाल आणि निर्देशांकाचं, तर त्याच्यामध्ये चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. तो नवीन डेटा आहे, हा जुना डेटा आहे, तर हा लक्षात ठेवू नका. ठीक आहे, त्यानंतर हा पण जुना डेटा असल्यावरच हा मॅप होता. आता नवीन डेटाचा मी परत कालच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, कोणतं लेक्चर आहे, इंडस्ट्रीज आणि रिपोर्टचं. त्याच्यानंतर बीएससी ला 150 वर्ष झालेत, हे आपल्याला माहित पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 ला एस्टॅब्लिश झालं होतं. किती, 17 एप्रिल 1875 ला. कोणी हे केलं होतं, प्रेमचंद रॉयचंद ह्यांनी इस्टॅब्लिश केलं होतं. लक्षात ठेवा, प्रेमचंद रॉयचंद असं वेगळं नाव आहे, तर लक्षात राहूनच जाईल आपल्या. प्रेमचंद रॉयचंद यांनी बीएससी ची स्थापना केली होती. ठीक आहे, 150 वर्षापूर्वी म्हणजे 1875 ला. द नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक्स ब्रोकर्स असोसिएशन या नावाने नंतर त्याचं नाव चेंज होऊन बीएससी झालं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. हा, हे सिक्युरिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट ह्याच्या अंतर्गत मान्यता प्राप्त ह्याचं पहिलं स्टॉक एक्सचेंज झालं होतं. त्याच्यानंतर 1995 ला इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग त्यांनी लॉन्च केली होती. 2016 ला आयनेक्स पहिलं त्यांनी लॉन्च केलं होतं. 2017 ला स्वतःला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणून लिस्ट केलं होतं. तर ह्या गोष्टी मला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, फक्त जेवढं टिक करून दिले तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आयआरसीटीसी आणि आयआरएफसी त्याला नवरत्न स्टेटस मिळालेला आहे. लक्षात ठेवा, नवरत्न स्टेटस आहे. आता आपण मग अशी एक कमिटी बघितली होती, टी व्ही सोमनाथन कमिटी. तर ती कमिटी कशासाठी होती आठवते का, ती होती आयआरसीटीसी आणि आयआरएफसी म्हणजे सॉरी ह्यांच्यासाठी नव्हती, जे नवरत्न कंपनी आहे, नवरत्न ज्या कंपनी असतात तर त्यांचं जे स्टेटस आहे नवरत्न, मिनिरत्न, महारत्न, तर त्या स्टेटसमध्ये रिक्लासिफिकेशन करायसाठीची ती सोमनाथन कमिटी होती. ठीक आहे, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी फॉर हे वगैरे तुम्ही स्टार्टिंग मधून करून टाका ते. त्याच्यानंतर शॉर्ट्स, आपले नवीन आरबीआय गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा. बिटकॉइन काय बिर्ला जी इन्स्टिट्यूट आहे कॅम्पस बिटकॉइन, जे बिटकॉइन आहे तर त्याच आहे, ब्लॉकचेन आहे, बिटकॉइन सारखं ब्लॉकचेन असतं, सॉरी ब्लॉकचेनवर आधारित जे बिटकॉइन असतं त्यासारखंच आहे बिमकॉइन आहे. ठीक आहे, ते बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी बिमटेक, तर या याच्यात ते बिमकॉइन लॉन्च झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट स्टेट इन इंडिया टू लिंक इट्स फॉरेस्ट इकोसिस्टम टू ग्रीन जीडीपी, म्हणजे आपली जे वन परिसंस्था आहे तर त्याला ग्रीन जीडीपीशी जोडणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, ते आहे छत्तीसगड. लक्षात ठेवा, छत्तीसगड आहे. त्यानंतर विंडफॉल टॅक्स, हे टॅक्स ऑन अनअर्न्ड अनएंटिसिपेट गेन्स. हा, आता हे काही नाही, जे पण आता समजा आपले पेट्रोल वाले कोण विकते, रिलायन्स. आता रिलायन्स वाले जे अंबानी आहे, तर अंबानीने पेट्रोल घेतलं तर म्हणजे बाजारात खूप जास्त भाव चालू आहे, पण त्याच्यानंतर भाव उतरले. ठीक आहे, पण ह्यांनी जास्त भाव न उतरवता पेट्रोल विकलं, तर ते बाहेर जे किंमत चालू आहे तर त्याचं यांनी तर काही काम नाही केलं ना त्याच्यावर, की खूप काही भारी टेक्नॉलॉजी आणली. बाहेर जे चालू आहे तर त्याच्यामुळे जर यांना प्रॉफिट होत आहे तर ते प्रॉफिट वर टॅक्स म्हणजे काय, विंडफॉल टॅक्स, तेवढं लक्षात ठेवा. नंतर बँकनेट पोर्टल हे अर्थ मंत्रालयाने काढलेलं आहे, बँकांच्या मालमत्तेची यादी आणि लिलाव अधिक सुलभ करण्यासाठी. आता लक्षात ठेवा, हे बँकनेट पोर्टल आपल्याला काय वाटेल, हे आरबीआयचं आहे, हे आरबीआयचं नाही आहे. ठीक आहे, हे आहे अर्थ मंत्रालयाचं. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा खूप जास्त.
बांक्रेट पोर्टल अर्थ मंत्रालयाचं आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे इकॉनॉमीचे पण संपलेले आहेत. चलो फिर बाय.